कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तो विठ्ठल म्हणून
तुहा विठ्ठल भगवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा तुहा विठ्ठल भगवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार वापर कुमारी देवर वापर कुमारी देवर तुहा विठ्ठल भगवा तुहा विठ्ठल भगवा वापर कुमारी देवर वापर कुमारी देवर तुहा विठ्ठल भगवा तुहा विठ्ठल भगवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल भगवा तुहा विठ्ठल भगवा तुहा माधव परवा तुहा माधव तुहा विठ्ठल तुहा राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम बहुता सुकृते नरदेह लाभला बहुता सुकृती नरदेह लाभला बहुता सुकृते नरदेह लाभला बहुता सुकृती नरदेह लाभला भक्तिविना गेला अधोगती भक्तिविना गेला अधोगती भक्तिविना गेला अधोगती पाप भाग्य कैसे नसलेची वर्मा भाग्य कैसे नसलेची कर्म पाप भाग्य कैसे नसलेची कर्म भाग्य कैसे नसलेची कर्म कळेचे वर्मा आले मोठा नकळेची वर्मा अरे मोठा नकळेची वर्मा अरे मोठा अनंत जमीचे सुकृत पदे अनेक जन्मीचे सुकृत फलवे अनंत जन्मीचे सुकृत फलवे साचे मुखी हरी पैठा होय साचे मुखी हरी पैठा होय रावणंक होका उंच नीच याची भक्तिविना माती मुखी त्याचा भक्तिविना माती मुखी त्याचा जनार्दनी हरी हरी म्हणता जनार्दनी हरी हरी म्हणता जनार्दनी हरी हरी म्हणता जनार्दनी हरी हरी म्हणता युद्धता पाठीला मुक्तीचा युद्धता पाठीला रे मुक्तीचा युद्धता पाठीला रे हरी मुखी गाला हरपणी हरी मुखी गाता हरपती चिंता गाता हरपणी हरी मुखी गाता हरपती चिंता नाही मागुता जन्म नाही मागुता जन्म घेली नाही मागुता जन्म घेली
माझी आई खबर फुलावी चल बहुता सुकृती नरदेह राधला बहुता सुकृती नरदेह राधला बहुता सुकृती नरदेह राधला बहुता सुकृती नरदेह बहुता सुकृती नरदेह राधला बहुता सुकृती नरदेह राधला बहुता सुकृती नरदेह राधला बहुता सुकृती नरदेह राधला भक्ती विण गेला भक्ती विण गेला अधोगती हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता भक्ती विण गेला अधोगती भक्ती विण गेला अधोगती हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता दया नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे दया नाही मागुता दया नाही मागुता
जन्मगे हरिमुखी गाता हरपरी वृंदा हरिमुखी गाता हरपरी वृंदा हरि वृंदा हरपरी हरिओम देखो कमी करा नाही ना हरिओम बेच द्या थोडासा हरिओम हरी बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती बाप भाग्य कैचे न सरेचे कर्म न कळेचे वर्म अरे मुढा अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय राव रंक हो का उंच नीच याती भक्ती विन माती मुखी त्याच्या एक जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे हरिमुखी गाता हरपदी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ध्येयं सदा भरिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपान भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्रीसन्ताजी माता बहुता सुकृती नरदेह लाधला भक्ती विन गेला अधोगती हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील 5 चरणाचा
आपल्या नरदेहाचं विशेष महत्व प्रतिपादन करणारा, हरिनामाचं हरिभक्तीचं प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला. नाथ महाराजा म्हणतात, बहुता सुकृती नरदेह लादला. आपल्याला बहुत अनंत जन्मातल्या पुण्याने या ठिकाणी आपल्याला या नरदेहाची नर शरीराची प्राप्ती झाली. नर शरीर याचा अर्थ मानव, मनुष्य याचा अर्थ बाई पुरुष असा वेगळा भेद नाही. मानव मानव म्हणजे मनुष्य, बाई तरी मनुष्य आणि माणूस तरी मनुष्याचा असतो. बाई माणूस आणि पुरुष माणूस असा त्याचा अर्थ. म्हणून बहुता सुकृती, अनंत जन्मातल्या सुकृताचा संचय झाला. त्या पुण्याचा परिपाक म्हणून इतर देहापेक्षा, पशु पक्ष्यांच्या देहापेक्षा आपल्याला हा अत्यंत उत्तम नीटनेटका सर्व इंद्रिय सुसज्ज असणारा असा देह आपल्याला प्राप्त झाला. नाथ महाराज म्हणतात, ही पुण्य आपली आणि भगवंताची कृपा. बहुता सुकृती नरदेह लाधला म्हणजे मिळाला. परंतु जर या नरदेहाला एवढा मोलाचा नरदेह मिळूनही जर त्याला त्या देहाची किंमत कळाली नाही, त्याला वेळेची किंमत कळाली नाही, तर तो देह त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या भक्तीने किंवा त्याच्या प्रयोजनाने तो मनुष्य तो देह व्यर्थ घालत असतो. म्हणून भक्तीविन गेला अधोगती. भगवत भावना, भगवत भक्ती, प्रेम जर त्याने त्याच्या जीवनात आहेत त्या वस्तू जर नाही वापरल्या तर त्याचं जीवन सर्व व्यर्थ जातं, नाथ महाराज म्हणतात. म्हणून बहुता सुकृती नरदेह लादला, भक्तीविन गेला तो गेला अधोगतीला गेला. तो अधोगती म्हणजे खालची लोह लोष्टापर्यंत त्याचे काय म्हणतो तो किडा मुंगी लोह लोष्ट इथपर्यंत त्या जीवाची अवनती होते किंवा अधोगामी नरकगामी पण त्याला व्हावं लागतं आणि तो त्याच्याकरता तो स्वतःच जबाबदार असतो. म्हणून महाराज म्हणतात, भक्तीविन गेला अधोगती. त्याचं कारण काय? बाप भाग्य कैचे न सरेचे कर्म. प्रत्येक जीव असतो हा कर्माधीन असतो. कर्माप्रमाणे त्याला जन्म घ्यावा लागतो, कर्माप्रमाणे त्याला जगावं लागतं, कर्माप्रमाणे त्याला मरावं लागतं आणि कर्माप्रमाणे त्याला भोग मिळत असतो, भोग घ्यावा लागतो. त्याला स्वातंत्र्य काही नसतं ते. आणि म्हणून महाराज बाप भाग्य कैचे न सरेचे कर्म. बाप याचा अर्थ फार मोठं, बलवत्तर, न हटणारं असं आपलं भाग्य म्हणजे सुदैव, पूर्वीचं दैव. ते कर्म आपल्यानी भोगल्या वाचून काही संपणार नाही. आणि ज्या माणसांना हे वर्म कळत नाहीत ती माणसं महामूर्ख असतात. आणि ती माणसं ईश्वर कृतीवरती किंवा कर्मावरती माती ढकलण्याकरता स्वतःचं कर्तृत्व काहीतरी आपण खूप काही आहोत, आपण काही बलवान आहोत, आपण काही कर्तृत्ववान आहोत, आपण फार मोठे विद्यावान आहोत, आपण पदवीधर आहोत, आपल्याकडे सत्ता आहे, याच्या जोरावर जर तो त्याच्या कर्माला ठोकरू लागला तर महाराज म्हणतात तो मनुष्य महामूर्ख असतो. न कळेची वर्म अरे मुढा. मुढा म्हणजे मोहमूढ म्हणजे मूर्ख. त्याला त्या जीवनातलं जगण्यातलं जन्म मृत्यू जगणं यातलं वर्म कळत नाही. म्हणून नाथ महाराज त्याला मूर्ख असं म्हणतात. आणि म्हणून ही संपूर्ण गोष्ट आपल्याला जी प्राप्त झाली ते का? अनंत जन्मातल्या पुण्याचा संचय. पहिल्या चरणात सांगितलं, अनंत जन्माचे सुकृत पदरी. जसं नरदेह मिळण्याकरता खूप मोठं पुण्य लागतं, त्याप्रमाणे या नरदेहाला आल्याच्या नंतर सत्कर्म करण्याकरता, परोपकार करण्याकरता, हरिभक्ती करण्याकरता किंवा अजून मुक्तीचा मार्ग घेण्याकरता, परमार्थ करण्याकरता त्याला सुद्धा एक आपल्या जीवाकडं त्याच्या पदरी पुण्याचा संचय असावा लागतो. आणि मग त्याला त्या गोष्टी करता येतात. कर्म वाचून त्याला काही करता येत नाही. म्हणून अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याच्या मुखामध्ये परमार्थ येतो, सत्कर्म तो करू शकतो. त्याच्याकरता सुद्धा पुण्याची सामुग्री लागते. नाथ महाराज म्हणतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. आणि मग इथं मात्र कोणाची गय केल्या जात नाही. तो राजा आहे का तो रंक भिकार्या आहे. महाराज म्हणतात, राव रंक हो का उंच नीच याती. कोण उंच जातीचा आहे का कोण नीच जातीचा आहे.
मानवी मनाने निर्णय केले उंच किंवा नीच किंवा त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे जातीची गोष्ट, जातीचे विभाग. कर्मात जातीचा प्रश्न येत नाही. कर्मात जातीचा प्रश्न येत नाही. कर्म प्रत्येक जीवाचं स्वतंत्र, ते तसं तसं भोग देत असतं. पुण्यात काय काय जातीचा प्रश्न येत नाही, पदवीचा प्रश्न येत नाही. कोणाच्या पदरात किती पाप आहे, तुमचं पाप तुमच्या तुमच्या जातीची, डिग्रीची, तुमची याबद्दल काय त्याला काही माहीत नसतं. तुमच्या पुण्याला माहीत नाही, ते पापाला माहीत नाही, ना तुमच्या कर्माला ते माहीत नाही. त्या क्षेत्रात त्याचा मागमूस सुद्धा नसतो. आणि म्हणून राव रंक हो का, कोण राजा असू द्या, कोणी भिकारी असू द्या, कोणी बाई असू द्या, कोणी पुरुष असू द्या, कोणी दरिद्री असू द्या, कोणी श्रीमंत असू द्या, कोण कोणी असू द्या, इथं सर्वांना सारखीच वागणूक असते. राव रंका होका, उंच नीच याती. आणि जर भक्ती नाही केली, सदाचार नाही केला, थोडक्यात अनितीने जर वागला, तर महाराज म्हणतात भक्तिविन माती, त्याच्या तोंडात मातीच जाते. त्यापेक्षा सर्वांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसा एखादा दिवा असतो आणि तो दिवा माणसाला सर्व मार्ग दाखवत असतो. कोणते, जो पाहिजे तो. ह्या गावाला जायचा तो मार्ग दिवा दाखवतो, ह्या मार्गाला जायचं त्या मार्गाला पण दिवा दाखवतो. दिवा हा अंधकार दूर करतो. तसं आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी पंथामध्ये किंवा संतांच्या पंथामध्ये किंवा आपल्या वैदिक धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये भगवंताचं नाम असं एक महान मोठा दिवा आहे. तुम्हाला ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाने तो तुम्हाला मार्ग दाखवतो, प्रकाश करतो, अज्ञान दूर करतो. अज्ञान दूर करतो असा मोठा दिवा म्हणजे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण अत्यंत प्रभावी असतं, अज्ञान दूर करणारं असतं, दोष दूर करणारं असतं. आणि प्रत्येकाने हरी हरी जर म्हटलं तर त्याला मुक्ती जर प्राप्त होते. तर बाकीचं काय घेऊन बसला तुम्ही. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, आणि मागे पुढे काय, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. म्हणून नाथ महाराजांनी फार मोठा संदेश दिलाय, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. प्रत्येक मनुष्य फलाची अपेक्षा करतो. तुम्ही सगळे विद्यार्थी कशाचे, पास होण्याचे, जास्त मार्क मिळण्याचे. शेतकरी तसेच करतात, नोकरीवाले तसेच करतात, जास्त फलाची जास्त अपेक्षा करत असतात. जी माणसं प्रयोजनाच्या पाठी लागतात ती माणसं महामूर्ख असतात, आणि जी माणसं आपलं कर्तव्य बजावतात ती माणसं शहाणी असतात. कर्तव्य अबाधित ठेवल्याच्या नंतर तुम्हाला प्रयोजनाला भीक मागावं लागत नाही. प्रयोजन भीक मागून ते मिळतच नसतं, ते कधी गोष्ट शक्य पण होत नसते ती गोष्ट. त्याकरता पहिली गोष्ट, ज्याला आपलं कर्तव्य समजतं, ज्यांनी आपलं कर्तव्य अबाधित ठेवलं, त्याला हक्क त्याच्या मागं शोधित येतो. आपली परिस्थिती अशी असते, कर्तव्य बजवायचं नाही आणि हक्कावरती मात्र हक्क दाखवायचा. सगळे तसेच आहेत, सगळी तशीच, लहान तसेच, मोठी तसेच, शेतकरी तसेच, कर्मचारी तसेच, परमार्थातले उंडगे तसेच असतात ते. सगळे गाढवच असतात यार. अरे कर्तव्य बघ ना, तुझं कर्तव्य जर तो यथोचित बजावलं तर हक्क झक मारून तुझ्या पाठीमागे येईल, प्रयोजन झक मारून तुझ्या पाठीमागे येईल. म्हणून आपले संत देवाकडे नाही पळाले पोरो, देव त्यांच्या मागे कुत्र्यासारखा पळत होता. त्यांनी मागं पण नाही पाहिलं, कधी मागं पण नाही पाहिलं संतांनी. जी श्रेष्ठ मोठी लोक असतात ते कधी नोकरीच्या आशेने नाही शिकत, ते मग त्यांचं शिक्षण तगडं करतात, नोकर त्यांच्या मागं पळतात. म्हणून असं आहे, पैसा पैसा आणि धन आणि माणसाच्या कुत्र्यासारखं मागं पळालं पाहिजे. त्याला मनुष्य म्हणतात. हे भिकाऱ्यासारखं त्याच्यामध्ये भीक माग नाही, भिकार बोंबलेच असतात ही माणसं, हे काहीच नाही करू शकत. अरे धननमान त्या माणसं कुत्र्यासारखं पळायला पाहिजे. असू द्या. नाथ महाराज सांगतात, ज्याने आपलं कर्तव्य यथोचित बजावलं त्याच्या मागं त्याच्या पाठीमाग मुक्ती धावते ना ती. मग आपण काय करतो, कर्तव्य, आपलं लक्ष कर्तव्याकडे असतं का फलाकडं असतं, हक्काकडं. सगळ्यांचं लक्ष हक्काकडं. देव कधी भेटन, भजन कधी केलंय तू, अशीच परिस्थिती असते. असं तो मुद्दा. म्हणून सगळ्या अभंगाचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगितला.
विठाल विठाल हो, आजचा कार्यक्रम या ठिकाणी मानची हिल संस्थान आपल्या परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध नाही ते सुप्रसिद्ध आहे. सगळ्यांच्याकडे पोहोचलेलं हे संस्थान काय काम करते. शाळीग्राम होडकर साहेब यांचं पण नाव प्रसिद्ध आहे. तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये तर आहेच, पण बहुतेक जे असे काही शिक्षण क्षेत्रातली माणसं असतात ती काय त्याला कॉलेज किंग हायस्कूल किंग असतात, ती माणसं आमच्या पारमार्थिक क्षेत्रात काय त्यांचे नाव नसतात. पण डॉक्टर साहेबांचं नाव आमच्या आळंदी पंढरपूर सर्व महाराज लोकांमध्ये आहे. आमचे सर्व महाराज लोक त्यांना चांगल्यापैकी ओळखतात. म्हणजे याचा अर्थ शिक्षण क्षेत्रामध्येही त्यांचं मोठं कर्तृत्व आहे. नाव म्हणण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्वच मोठं आहे. मला असं वाटतं डॉक्टर कधी नावाच्या मागायला लागले नाहीत माझ्यासारखे. मग त्यांनी कर्तव्य बजावलं आणि मग ते नाव आपोआप मागं पळतात. ते काय गोष्ट घेऊन बसलात तुम्ही. असे होडगर साहेब या ठिकाणी तिसरी काय ते पहा 1ली ते 12वी अशी शाळा आहे. फार्मसी कॉलेज, आयुर्वेद कॉलेज, नर्सिंग कॉलेज, एकूण किती 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात. म्हणजे फारच मोठं झालं हे. 2000चा आकडा ऐकूनच मला चक्कर यायला लागली. अहो डॉक्टर, मला 50च सांभाळताना माझ्या नाकी नऊ येतात. नको नको झाली. मला वाटतं आता नको, आता हे बा झालं म्हातारपणी झालं, आता लई त्रास. मग काठी घेऊन ठोके तुम्ही त्यांना. पण ते आता तुमच्याकडे सगळे चांगले येतात सगळे येतात, आमच्याकडे चांगले नाही आहेत पोरं. मग आमच्याकडं गुरुजीला दगड मारणारे, आईबापाला शिव्या देणारे, सगळ्यांनी टाकून द्यायले मग आमच्याकडे येतात. बाबा हे तुम्हाला घ्या. ती श्रीरामपूरची बाई आली होती माझ्याकडे, एक लहान मूल घेऊन. ती बाबा हे तुमच्याकडे राहू दे, तुम्ही याला शिकवा. मी म्हणलं बाई ते फार लहान आहे, आमच्याकडे लहान नाही घेत, माझ्याकडे मोठे विद्यार्थी असतात. तुम्ही ते नाही, तुम्ही राहू द्या तुमच्याकडं. मी म्हणलं जाऊ दे ना, त्याला शाळेत जात नाही का? ती म्हणजे शाळेतच जात नाही. मी म्हणलं काय करते तुम्ही सारखंच बोंबलत फिरतं म्हणून. म्हणजे म्हणजे तिच्या डोक्यात काय, महाराज लोक सगळे बोंबलत फिरतात. पण आता कोरोना आला मुलांनो, कोरोनात पलटी बसली. म्हणजे सगळ्या क्षेत्राने नवे नवे समाजानेच करवट बदलली. भावना बदलली, राहणीमान बदललं, कर्तृत्व बदललं, सगळं बदललं. माझी संस्था बदलली. नाही तर माझ्याकडे हे नव्हतेच कधी आयुष्यात. माझ्याकडे हे सगळे असे राहायचे 50-60 सगळे. त्यांना तोंडाची भाषा कळतच नव्हती, त्यांना फक्त काठीची भाषा कळायची. पण मग तरी ते तुम्हाला अजून पुढचं सांगतो. पण आता नाविलाजाने एवढा मोठा आश्रम कसा मोकळा ठेवू. मग त्यामुळे शाळेतले ठेवले तर माझ्याकडे 70-75 आहेत काय आता ते असे. पण मग आता ते हे कशा करता सांगितलं तुम्हाला, हे सगळं बदललं. हा 2000 विद्यार्थी हे सांभाळायचं इतकं सोपंच नसतं. ती गोष्ट काय काय झेलावं लागतं. आता जावे जावे त्याच्या वंशात तेव्हा ती गोष्ट कळत असते ती. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टरचं हे फार मोठं कार्य आहे. फार काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे इतरापेक्षा त्यांचे बरेच मित्र असतील त्यांच्या नोकरीच्या क्षेत्राच्या काळात, किंवा त्यांच्या शिक्षण घेत असतील त्या काळात, किंवा त्यांचे लंगोटी मित्र गावातले ते पण असतील. त्या सगळ्यापेक्षा एक आपण खूप मोठं वेगळं, त्यांना पण वाटत असेल डॉक्टरनी खूप मोठं काम केलं. ते मोठं याचा अर्थ समाजाकरता तुम्ही काय केलं ते. मोठं याचा अर्थ समाजाकरता तुम्ही काय केलं त्याला मोठं म्हणतात. तुम्ही 100 कॉलेज बांधले त्याच तुम्ही स्वतः करता जर स्वार्थ करीत असेल तर नाही ना. ते समाजाकरता किती मोठं केलं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या या मानची हिल संस्थांनी फार मोठं काम केलं आहे. अनेक विद्यार्थी घडवलेत, आजही घडतात आणि याही पुढे घडत राहतील. कारण का निष्कामतेमध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. असो, असा तुमच्या संस्थांचा आजचा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाचा उद्देश पत्रिकेमध्ये तसा लिहिला आहे का मुलांना आध्यात्मिक संस्कार व्हावेत, चांगले सत्संस्कार व्हावेत, आणि त्यांनी कीर्तन प्रवचनं ऐकावेत. आणि मग कदाचित ते चांगले संस्कारित बनतील आणि पुढे पुढे ते चांगलं वर्तन करतील, अशी डॉक्टरांची भोळी वाबडी अपेक्षा आहे. पण चला आपण त्यांना दाद देऊ. आंब्याला 100 नाही 200 1000 कायऱ्या येतात, त्यातल्या 10च आपल्या असतात, बाकीच्या गळून जातात. त्यापैकी एवढ्या विद्यार्थ्यामध्ये 2000मध्ये 100 लोक, 100 विद्यार्थ्यांना जरी बरं वाटलं बदलले तरी खूप झालं आमचं. विठाल विठाल भोवता सुकृती नरदेह लाधला,
भक्ती विन गेला अधोगती. बरोबर. आज माझ्या पुढं मोठं युद्ध आहे गड्या. तुमच्या पुढे कीर्तन करायचं मला असं तुमचे चेहरे काय सांगावं तुम्हाला आता हे. तुम्हाला भक्ती सांगावं तर जड जाईल, कर्म सांगावं तर जड जाईल. वेदांताचा आणि तुमचा तर प्रश्नच नाही. आता यांच्यात डोक्यावरून जातं तुमचा तर काय. चंदू सर, काय काय सांगू काय तुम्हाला. पण आता काय, आता आत्तापर्यंत काय होतं, परवा होतं लहान तुमच्यासारखंच कीर्तन करावं लागणार आहे. आता काय वेळाला कळतं, पण रूपपाद झालं, अभंग झाला, चाल झालं, हे झालं, ते झालं, ऐकणाऱ्यावरती अरे कधी सुरू करतं ते. कवर काही म्हणत बसले त्यांना ते काय अपेक्षा नसते ती. पण काही गोष्टी असतात नियमाच्या, त्या आम्हाला पार पाडाव्या लागतात. संप्रदायाच्या पद्धतीच्या असतात. ते पहिले 2-3 अभंग म्हणावे लागतात, चाल म्हणावी लागते, नमन करावं लागतं, असं असं सांगावं लागतं. आमचं जीवन खूप चाकुरीत बांधलेलं असतं आणि त्या पद्धतीने सांगावं लागतं. त्यामुळे तुमचा आता एवढा वेळ गेला. पण आता काय, तुम्हाला कसं कसं कळेल तसं तसं सांगतो आता. जेवढं जमेल मला तेवढं जमेल आता. कारण का माझे शब्द खूप जड असतात, वेदांताची भाषा असते. पण तसं काय नाही. बाई जर सुगरण असली तर ती मांड्यात सुद्धा काय करते, काय करते पुरी हो, मांड्यात सुद्धा काय करते, कोंड्याचा मांडा करते का मांड्याचा मांडा तरी माहिती आहे का तुम्हाला. हाय हाय, मग खायचं बरं माहिती राहत तुम्हाला. खायचं सगळ्यालाच माहिती राहत सर. मांडाच बरं माहिती आहे, कोंडा माहिती आहे का मग. हा, झालं का नापास. मांडा कस काय माहिती आणि कोंडा कस काय माहित नाही. त्या कुरड्या घालायला गहू भिजवले का, आणि मग त्या गव्हातला चीक काढून असा पिळून घेतला का, ते गव्हाचे टरपलं असतात, त्याला म्हणतात कोंडा. राहील का लक्षात. मग ती सुगरण बाई असली तर त्या कोंड्याचा सुद्धा मांडा, म्हणजे जेवणातल्या स्वयंपाकातला सगळ्यात अवघड पदार्थ म्हणजे मांडा आहे. फार कठीण येतो. आपल्या भागात काय ते करता येत नाही. तुम्ही कधी खाल्ले असतील, पाहिले असेल. आपल्या भागात नाही करता येत ती गोष्ट. इकडं ते खाली मालेगाव वगैरे तिकडं सटाणा त्या भागात करतात ते. केवढा असतो मांडा. हा, तू तिकडची काय मालेगावकडची काय, तू हिला माहिती सगळे मांडा बिंडा काय ती. मांडा कशावर माहिती आहे की, वर पापर येऊन ह्या कोपऱ्यावर करायचा असतो मांडा. असा कोपऱ्याने करायचा असतो असा. आणि केवढा असतो, सायकलीच्या चाका एवढा असतो तो असा. ते तव्यावरती नाही भाजत, त्याला एवढं मोठं खापर असतं. ते चुलीवर पालथं टाकायचं असतं आणि ते असं हाताने कोपऱ्याने करायचं असं. आणि ती बाई बरोबर चतुराईन अशी त्याच्यावर बरोबर फेकते ती बाई. कुठली ही बागलन भागातली बाई, म्हणजे थोडक्यात खानदेशाच्या मध्ये तिकडची माणसं ते करतात. तर ते इतका सुपर असतं ते. आता तुम्ही मुले आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. त्यातला आपण अर्धाच खातो. ते जर त्या दुधात किंवा गुळवण्यात जर टाकलं तर ते हातात पण येत नाही, इतकं मऊ असतं ते. इतकं स्मूथ असतं ना ते. ते पीठ पण वेगळं असतं, फडक्याने गाळून घ्यायचं असतं वगैरे. चल जाऊ द्या, काय मांडा निघला मध्ये जास्त. म्हातारपणी असंच होत असतं ते. म्हणजे कोंड्याचा मांडा. हा, एखादा वक्ता जर चांगला असला, एखादा ड्रायव्हर चांगला असला, तर किती खड्ड्याचा रस्ता, भागवत महाराजांनी आमची किती खड्ड्याचा रस्ता, पण वेळेवर गाडी आणली का नाही. तिने काय विचार नाही केला, माग म्हातारा माणूस बसलाय का काय विचार करत, धडाधड आणली. डॉक्टरचा धाक वेळेवर गेलं पाहिजे. वक्ता तसाच असतो. वक्ता तो, त्याला काय म्हणतात, वक्ता तो काय, वक्ता तो नवे हा, नाही नाही नाही. अहो चंद्रकांतो द्रवता किर होय. हा, पण ते हातोटी चंद्र की आहे. आणि वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. वक्त्याला बोलता येतं ते श्रोत्याच्या चेहऱ्याकडे पाहून. तुमचे चेहरे काय आहेत, तुमचे चेहरे वाचावे लागतात, मग तसंच वक्त्याला बोलावं लागतं. आता तुम्हाला जे कळेल तसं सांगावं लागतं. फक्त सांगला तर तुम्हाला आता किती कळते तर बघू. आता काय थोडं तर वेळ सांगायचं तर काय, किती वेळ सांगू बरं तुम्हाला आता. आजचं कीर्तन बहुतेक तुमच्या मनावरच राहील. काय नव्हतं अभंग कुणीकडे जातो याचाही काय विषय घ्यायचा. आणि किती सांगायचं ते आता काय श्रोत्याच्या विचार असतं सगळं. बर बर, 2:30 वाजता सांगू का. म्हणजे तुम्हाला 2:30 हे तुम्हाला माहित नाही दिसत मला वाटतं. अरे 2:30 पोरी हो, 2 तास माणसाची बसायची हाल होते, तर 2:30 तास कसं काय बसता तुम्ही. बरं चला असू द्या. बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्तिविन गेला अधोगती. नाथ महाराज आपल्याला सर्वांना उपदेश करतात. नाथ महाराज म्हणतात, हा नरदेह आपल्याला मिळाला, हा अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे.
बहुता सुकृती नरदेह लाधला म्हणजे फार पुण्यानी. नरदेह आपल्या काही स्वाधीन गोष्ट नाही. तुम्ही माझ्या संग बोलले तर तुम्हाला कीर्तन, तुम्ही खाली नाही पाहायचं. तुम्ही रोज शाळेत शिकताना तसं नाही, माझ्याकडे पाहायचं. तुम्हाला विचारलं का उत्तर द्यायचे. मग पोरी उत्तर देत असतात. पोर लय डांबरट असले तिच्या लय डांबरट. नाही पण तुम्ही पण चांगलेत, माझ्याकडे पाहायचं, खाली नाही पाहायचं, उत्तर द्यायचे, मग तुम्हाला जमणार. तर अनेक आपल्याला काही गोष्टी मिळतात आणि काही गोष्टी मिळवाव्या लागत असतात. बरोबर आहे का नाही? बस सगळ्याच मिळवता येत नाहीत आणि सगळ्याच मिळत नाहीत. मग आपल्याला आता नरदेह मिळाला का मिळवला आपण? अरे वा, हुशार आहेत पोरं, मिळाला. मग आपले इंद्रिय, डोळे, कान, नाक मिळाले का मिळविले? मिळाले. अरे वा, इंद्रिय मिळाले, नरदेह मिळाला आणि आपल्या आयुष्याचा वेळ मिळाला का आपण मिळवला? मिळाला. मिळवला नाही. मग पैसा मिळतो का आपण मिळवितो? मिळवितो. पैसा मिळवितो, बायको मिळवितो, नवरा मिळवितो. बरोबर आहे का नाही? हे सगळं आपल्या स्वाधीन कर्तृत्वाची गोष्ट असते. पैसा मिळवता येतो, नोकरी मिळवता येते, नवरा बायको मिळवता येतात, मुलगा मिळवता येतो, मानपान मिळवता येतं. मग नरदेह मिळवता येतो का? नाही. इंद्रिय मिळवता येतात का? नाही. मग संतांनी असं म्हटलंय, देवे दिला देह भजना, देवाने देह दिला. देवाने देह दिला का आपण, ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. देह मिळावा लागतो, देह मिळवता येत नाही. तसे इंद्रिय हे मिळविता येत नाहीत, इंद्रिय मिळतात. किती मनुष्य चतुर कसा असला, त्याला जर एखादा डोळा नसला किंवा कान ऐकू नाही आलं, एखादा हात नाही मिळाला, अपंग झाला, मग तो काय पैसे देऊन मिळतो का? तो नाही. ते भगवंताने द्यावे लागतात. ते भगवान देतो. भगवंताने देह दिला, दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी ना. इंद्रिय भगवंतानी दिली, नरदेह भगवंतानी दिला. मग आता आपण जन्मल्यापासून बरोबर खाली नाही पाहायचं. मग तुम्हाला कीर्तन नाही कळत. काही माणसं पोटातच मरतात, मरतात की नाही? काही मरूनच बाहेर येतात, येतात की नाही? काही 6 महिन्यात, काही 6 दिवसात मरतात की नाही? काही 6 महिन्यांनी मरतात, काही 6 वर्षांनी मरतात, काही कोण कधी मरेल याचा काही भरोसा नाही. मग आता काही माणसं, आमच्यासारखी माणसं 70-80च्या घरात गेली. मग आतापर्यंत आपल्याला जो वेळ मिळाला, मग आपण काय शिक्षणाने पैसे देऊन मिळवला का तो भगवंताने दिला आपल्याला? दिला ना आपल्याला वेळ. जगण्याकरता प्रत्येकाला अवकाश दिला का नाही? आपल्या काही स्वाधीन गोष्ट नाही, ती आपल्याला आयुष्य भगवंताने दिलं. तुकाराम महाराज म्हणतात, दिला या काळी अवकाश. पण काळे आकाश नाही पावले ईशानाथ, कार्य कारण उरले केव्हा, गेले ते भूत ठाव करते. दिलाया काळे आकाश, कार्य कारण ईशानाथ, कार्य कारण उरले केव्हा, गेले ते भूत ठाव करते. दिला या काळी अवकाश, काय पुढे? दिलाया काळी अवकाश, नाही पावले आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेषन, गेले ते भूस जाऊ परते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे काय कोण कधी मरेल ते सांगता येत नाही. म्हणून आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्यात. कोणत्या कोणत्या? आपल्याला नरदेह भगवंतानी दिलाय, मग ज्याचे दिले त्याचे उपकार मानले पाहिजे का नाही? थोडेफार मानले पाहिजे का नाही? भगवंताने आपल्याला देह दिला की नाही? इंद्रिय जर आपल्याला 10 नंबर केला असता, असं एक डोळा आणि 1 वर्ष शून्य दिला असता, तर काय केलं असतं? काय केलं असतं? कोणाचं वाकडं करता तुम्ही? काय कोण केस करता? काय नाही करता येत ना. मग आता 2 डोळे दिले की नाही, 2 चांगले हात दिले, भोकरासारखे डोळे दिले, सफरचंदासारखे गाल दिले, केळीच्या खांबासारखे पाय दिले आणि चांगले गुबगुबीत हात दिले.
बोलायला चांगलं तोंड दिलं. कोणी दिलं हे? देवाने दिलं का नाही? देवाने दिलं. बरं देवाने इंद्रिय पण दिले, देह पण दिला, आपल्याला आतापर्यंत जगण्याला काल पण दिला का नाही? मग मला एक सांगा, तुम्ही देवाकरता कधी 1 सेकंद त्याची आठवण केली? केली का? इमानदारीने सांगायचं. नुसती मुडकी हलवली तरी चालेल. दिला का? किती बेईमान असतो आपण. आपण किती गद्दार असतो. मला एवढंच आपल्याला सांगायचं असतं. अरे ज्याने आपल्याला एवढं ऐश्वर्य दिलं, एवढं जीवन दिलं, आपण त्याचं कधी स्मरण केलं नाही. त्याला कधी फुकटचं पाणी कोणाचं आहे? त्याचंच आहे. त्याचीच सृष्टी आहे. आपण त्याला पासावर पाणी पण देत नाहीत. त्याचेच फुलं तोडून त्याला आता समर्पित करीत नाहीत. काय आपण काय नाही करीत ना? म्हणजे आपण एवढे गद्दार असतो. देव याचा अर्थ देवाची मूर्तीच नसते. एखाद्याला परोपकाराच्या रूपाने ती पूजाच असते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली अपरा तोषा लागे. एखादी सत्कर्म सत्कृती करणं, एखादा परोपकार करणं, एखाद्याला मदत करणं, ही सुद्धा काय असते? ती भगवंताची पूजाच असते. पशुपक्षात पण देव असतो की नाही? मग मित्रात पण देव असतो की नाही? मग त्याला समजून जर आपण त्याला त्रास न देता जर आपण त्याला सहकार्य केलं तर हे काय आहे? एक प्रकारची पूजाच असते. समजलं? दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचं कर्म जर यथोचित केलं, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही काय करता? अभ्यास करताय की नाही? मग तुमचं कर्म काय आहे? अभ्यास करणं. शिक्षक काय असतात? शिकवलं की नाही? मग शिकवणं. आता ते शिकवतं का त्यांची इमानदारी का पाट्या टाकीतात आपल्याला तरी काय माहिती आता? आले भाऊ शिकवलं वाढल्या काय वाकड तिकडे त्यांचं त्यांना माहिती. तुम्ही आता घेतलं पुस्तक काय म्हणते अभ्यास कर, घेतलं पुस्तक आहे तरी काय माहिती काय झक मारी ती आतमध्ये घेतलं इथं पुस्तक खरी घेत नाही. मोबाईल अगं मोबाईल पाहते का नाही? अभ्यास करते. आता बोट कशात घालते तिला तरी काय माहिती कशात बोट घालते ते बोट घालणं तर माणसाला फार महाग पडायला लागले आता. माणसं पोरं तुम्ही आम्ही कोणी त्या मोबाईलनी शहाणे माणसं येडं करायचं यंत्र म्हणजे मोबाईल. विढाल एका चाळीमध्ये मनुष्य 3 माणसं राहत होते एका कॉलनीमध्ये. ते नोकरी करून आलं, या त्यातच इचकीत होते ते मोबाईलमध्ये. चाललं आलं, गाडी लावली. त्याचा तर नंबरच चुकला. आला घरात बसला, बायको लय चहा कर. ती आली, ती इचकीतच होती असं ती. हा आली तिकडून चहा घेऊन आणला, ठेवला आणि ती त्याच्यात पाहत होती, ह्यो याच्यात पाहत होता. आणि मग ती चहा प्यायला तो लय एवढी साखर कशी काय टाकली असतो? हा साखर. मग तिन्हीवर पाहिलं नीनवर पाहिलं, मग दुसऱ्याच घरात घुसला होता हा. त्याचं घर सोडून दुसऱ्याच घरात घुसला होता हा. इतकं मोबाईलची गोष्ट असते. त्या मोबाईलचं असं झालं ते. जाऊ द्या, कशा करता सांगितलं तुम्हाला हे. शिक्षक असला, विद्यार्थी असला, किंवा आमच्यासारखे महाराज असले, किंवा आता डॉक्टर सारखे असले, शेतकरी असला, नोकरदार असला, बरं पा आपल्या कृतीला जर 100% इमानदारीने करीत असेल तर त्याला ईश्वराची पूजा समजतात, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समजलं? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुम. आपलं कर्तव्य हेच काय एक मोठं फूल असतं. स्वकर्म कुसुमांच्या विरा. आणि मग पूजा केली आपण भगवान प्रसन्न होतो. तुम्ही तुमचं कर्म यथोचित केलं तर. कशा करता सांगितलं हे आपल्याला भगवंतानी दिलं सगळं. मुद्दा एवढा सांगायचा, आपल्याला नरदेह भगवंतानी दिला. अनेक सुकृतांनी हा नरदेह मिळालेला असतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हा नरदेह अत्यंत दुर्लभ असतो. किती दुर्लभ असतो? फार दुर्लभ असतो. मी तुम्हाला त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो. 2 उदाहरण सांगेल. आता उदाहरणावर जास्त भर द्यावा लागेल तर तुम्हाला कळेल ना. मी लय वेदांत सांगत बसलो ह्या 2 माणसाकडे पाहून तर मग तुमचं सगळं बिघडून जाईल ते. असं आहे. इतका दुर्लभ म्हणजे न घटणारी घटना घडत असते. त्याला अत्यंत कठीण कठीण गोष्ट असते ती. अशी एखादी तार असेल, त्या तारून पलीकडे जायचं असं. ह्या बाजूला पडला तर 500 फूट दरी, आणि या बाजूने पडला आता हजारो हिंस्र पशु आहेत. आता त्या तारून पलीकडे जायचं सोपं आहे का ती गोष्ट? भयंकरच ती गोष्ट.
म्हणजे अत्यंत नाजूक गोष्ट आहे ती. तशी असते नरदेह मिळालेली गोष्ट. त्याच्याकडे तुम्हाला गोष्ट सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, एक राजा होता आणि त्या राजाच्या पोटाला आजार झाला. मग एक वैद्य आला. त्या वैद्याने काय सांगितलं, काय नाही भाऊ म्हणले, तुम्हाला कावळ्याचं रक्त असलं तर मग तुमचं पोट बरं होईल म्हणले. आता राजा बोलिंदल आले. राजाने त्याच्या त्या काय म्हणतात त्याला, कामगार लोक त्यांचे हा राजसेवकांना सांगितलं, जा म्हणे कावळा पकडून आणा. आता कावळा असा विचित्र प्राणी येतो, त्याला एकच डोळा असतो. एक डोळ्याचे माणसं चमत्कारीच असतात मला थोडेसे. हा, डॉक्टर दोन डोळ्याच्या माणसं जरी एक डोळा झाकला तरी ते रट्टे खातोय तो. एक डोळा फार वाईट असतो तुम्हाला सांगतो. हा, एक डोळा कामच करतो जास्त. पण कधी चांगलं आणि कधी वाईटही करतो तो. आता तो तो प्राणी फार चालक असतो, एक डोळ्याचा कावळा तो. मग आता कावळा कुठे सापडायचा, पार सगळीकडे फिरले त्या अनेक सेवक, पण कावळा सापडेना आणि कावळा धरणारा पण काही सापडेना. आम्ही एका क्षेत्रात गेले म्हणा, पंढरीसारख्या क्षेत्रात गेले. त्या क्षेत्रामध्ये बरेच असे भिकारी बसलेले असतात आणि भिकारी बसले, तो एक आंधळा बसला होता, भीक मागत होता. आंधळ्याला पैसा दे रे भगवान, आंधळ्याला पैसा दे रे भगवान. लोकांनी त्याच्या पुढे काही लाया टाकल्या होत्या, काही फुटाणे शेंगदाणे टाकले होते, काही पैसे टाकले होते. ते कावळा यायचा आणि ते शेंगदाणे उचलायचा तो. आणि या आंधळा होता, आंधळ्याला पैसा दे रे भगवान. योगा असा झाला, कावळा फार चलाक. तो कधी कोणाच्या हातात येत नाही, तो कोणाचा वारा पण पडू देत नाही. पण योगा असा दुर्लभ योग, त्याने अशी टाळी वाजवायला आणि नेमकं कावळ्याचा टंगड त्याच्या हातात यायला आणि त्याने धरला असा दाबून. नेमकं राजसेवक त्या बाजूला आले आणि आल्याच्या नंतर त्यांना वाटलं, अरे मी कावळा तर पकडलाय, फार चांगली गोष्ट आहे. ए यार म्हणले, पक्का धर म्हणले, आम्हाला कावळा लागतो. आता आंधळ्याला काय माहिती काय कावळ्याचं काय किंमत असते. त्याने धरला पक्का असा. बर म्हणजे चांगलं आहे. ते म्हणले, केवढ्याला देतो कावळा? ते म्हणलं, तुम्ही सांगा काय घ्यायचं, काय बोलायचं ते. आता नाही म्हणले, कावळा तुझा आहे, तुम्ही सांगा. आता आंधळ्या माणसाला काही माहीत नव्हतं कावळा किती किमतीला युक्त काय होतं, त्याला तरी काय माहीत होतं ते. मग त्यांनी सांगितलं, नाही तुम्ही सांगा. आपली दिले सांगून, मग 10,000 रुपये. आता त्यांना म्हटलं 10,000 का जाईनात म्हणले, पण चला. ते म्हणले, एवढं कुठं असतं का? सौदा चालला त्यांचा असा. मग सौदा चालल्यानंतर मग ते बोलता सौदा असं करता तसं करता म्हणले, अरे पैसे किती देते म्हणे, एवढे पैसे असे हात किती कावळा गेला उडून. मग आता कावळा उडून गेल्याच्या नंतर आता त्याने किती प्रयत्न केला, तर आता कावळा परत सापडणार आहे का? तो सापडणारच नाही ना. मग तसं जसं त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडणं हे एक योगायोग असतो, फार दुर्लभ गोष्ट असते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, पावला हा देह काकताली न्याय, न घडो ते उपाय घडो आले. पावला हा देह, पावला हा देह काकताली न्याय. पावला हा देह, पावला हा देह, पावला हा देह काकताली न्याय. पावला हा देह, पावला हा देह काकताली न्याय, न घडो ते उपाय घडो आले. याला म्हणतात दुर्लभो. अत्यंत दुर्लभ गोष्ट योगायोगाने आपल्याकडे आलेली आहे आणि ती फार किमतीची असते. किती किमतीची असते? या देहातला जसा देह दुर्लभ असतो, तसं देहातील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्लभ असतो. या देहाची किंमत करता येत नाही.
देहाला मिळालेला वेळ त्याच्या क्षणाची पण आपल्याला किंमत करता येत नाही. देहाची किंमत करता येते का? नाही करता येत. आता तुम्हाला कोणाला विचारलं, "पण तुम्हाला एक मी 5,00,000 देतो, मला एक डोळा काढून द्या." कोणाकोणाची तयारी आहे एक डोळा काढून द्यायची 5,00,000त? देईल का कोणी? तुम्ही तुम्ही कोण देता का? नाही देणार. 10,00,000 देतो का? 10,00,000 देतो. देता काढून? नाही देणार. तो तो समोरचा म्हणून मी तुला देतो 1,00,00,000 तुझे 2 डोळे दे काढून मला. देईल का कोणी? मग एक डोळा केवढ्याचा आहे? 10,00,000चा का 5,00,000चा? केवढ्याचा एक डोळा? त्याची काही किंमत नाही. एक एक डोळ्याची किंमत नाही करता येत. मग एक कानाची किंमत नाही करता येत. मग नाकाची किंमत, नाक केवढ्याला मिळेल? जेवढं एवढं नाक काढून द्यायचं ठरलं, पोरं अर्धे तर खेळायलाच लागले, अर्धे झोपून गेले. "अय दादा, अरे इकडं माझ्याकडे बघ ना. नाक आहे का तुम्हाला? पहा बरं आहे का?" माझं सगळं आयुष्य याच्यातच गेले भाऊ पोरं शिकवण्यात. मला तुमचं चांगलं माहिती आहे सगळं. ना नाक आहे आपल्याला. अरे मग ह्या नाक आहे, पण नाकाची काही किंमत करता येते का? नाकाची किंमत नाही करता येत ना. डोळ्याची किंमत नाही करता येत. मग एक नाकाची किंमत किती? 10,00,000, 5,00,000 तशी काही किंमत नाही. मग एक डोळ्याची किंमत नाही, नाकाची किंमत नाही, कानाची किंमत नाही. मग एका एका इंद्रियाची किंमत नाही, तर ह्या सगळ्या शरीराची जर किंमत करायची ठरली तर किंमत होती का त्याची? त्याची किंमतच होत नाही ना. इतकं दुर्लभ आहे हे. इतकं महत्वाचं आहे शरीर. हे इतकं महत्वाचं आहे वर पहा, इतकं महत्वाचं आहे. याच्यापेक्षा याच्यात आपल्याला जो क्षण मिळाला, तो याही पेक्षा लाखपटीनं महत्वाचा असतो. फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येक क्षणाची किंमत किती असते, म्हणजे आपण क्षण ज्याला म्हणतो, तो क्षण ज्याला वेळेची, क्षणाची किंमत कळाली त्याने त्या क्षणाचा वापर करून अनेक लोक धनवान झाले. ज्याला क्षणाची किंमत कळली, अनेक लोक विद्येने विद्वान झाले. ज्याला क्षणाची किंमत कळली, ते अनेक लोक क्षण वापरून ते सत्ताधीश झाले. ज्याला क्षणाची किंमत कळली, अनेक लोक ते क्षण वापरून बरेच लोक मोक्षापर्यंत गेले. गेले का नाही? जे जे वरिष्ठ झाले, जे तुमच्या क्षेत्रामध्ये फार मोठे वरिष्ठ झालेत, त्याला काय म्हणतो, BA, MA झालेत, अजून काही डॉक्टर झालेत, अजून वकील काय, अजून काही उच्च पदवीस्थ झाले, त्याला तुम्ही क्लास 1, क्लास 2 असे काही म्हणता. हे त्याने त्याच्या वेळेचं क्षण वापरून ते पुढे गेलेत का नाही? ज्याला क्षणाची किंमत कळली त्यांनी तो वापरला आणि ते पुढे गेले ते. मग तसं त्या प्रत्येक क्षेत्रात असतं. मग राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, पारमार्थिक क्षेत्र असेल किंवा शेतकऱ्यांचं असेल, कर्म कोणालाही प्रत्येक त्या क्षणाचं महत्त्व ज्याला कळलं, म्हणून त्याला म्हणतात क्षणत्यागो कुतो धनम आणि क्षणत्यागो कुतो विद्या. ज्याला क्षणाचं महत्त्व नसतं त्याला विद्या प्राप्त होत नाही, आणि ज्याला कणाचं महत्त्व नसतं ती माणसं कधी श्रीमंत होत नाहीत. विठाल विठाल तसा प्रकारे आपल्या प्रत्येक श्वासाला फार मोठी किंमत असते, आपल्या प्रत्येक क्षणाला फार मोठी किंमत असते, पण आपल्याला ती गोष्ट कळत नाही. मी तुम्हाला त्याच्यावर सुद्धा एक गोष्ट सांगणार आहे. विठाल अत्यंत एक गरीब मनुष्य होता, झोपडीमध्ये राहणारा शेतकरी. शेतकरी माणसं गरीबच असतात, त्यांच्याकडे काय फार मोठं धन बिन काय अशी व्यवस्था नसते. शेतकरी मनुष्य होता, आणि तो शेतकरी मनुष्य गरीब झोपडीमध्ये राहत होता. आता तुम्हाला नाही ते पाहायला म्हणजे तुमच्याकडे कदाचित असेल, बहुतेक नाही तुमच्याकडे, पण आता आमच्या लहानपणी डॉक्टरना माहीत असेल, हे पूर्वीच्या काळात हे ऊस पण नंतर नंतर आलेत, हे पानधरे वगैरे झालेत, आणि हे कांदे हे फार किरकोळ थोडे राहायचे, किती एक थोडंफार 2-5 वाफे राहायचे. बहुतेक सर्व गावामध्ये सर्वत्र ज्वारी, गहू आणि हरभरे असे पीक राहायचे. तर ज्वारीचं फार पीक राहायचं पूर्वीच्या काळामध्ये सगळीकडे भरपूर. तो जो शेतकरी होता, म्हणून फार मोठी नदी होती, नदीच्या काठाला त्याचं शेत होतं. मग ते ज्वारी पेरली, मोठी मोठी कणस आले. आमच्या लहानपणी आम्ही ते पाखरं हाणायला जातो, शाळेतून आलं का मग पाखरं हाणायला पाठवायचे आमचे घरचे माणसं.
मग ते पाखरे तुम्हाला काय माहित नाहीत. आता पाखरं माहित नाहीत तुम्हाला, ते बाचुळी माहित नाही, गोफणे माहित नाही, तुम्हाला ते काहीच माहित नाही. तुम्हाला फक्त मोबाईल माहिती आहे आता. मोबाईलपेक्षा तुम्हाला काही माहित नाही. काही माहित नाही तुम्हाला. पण ते पुस्तकातलं जेवढं बारे पुस्तकातलं जीवन एवढं एवढं असतं. टक्के म्हणजे शहाणपण नसतो, हे पक्क लक्षात. टक्के म्हणजे शहाणपण नसतं. शहाणपण फार वेगळं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जीवा. तुम्ही इकडे तिकडे पाहिजे, तुम्हाला कीर्तन नाही कळत. हेट तुम्हाला काय ऐकायचं माहित नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. कळतंय का तुम्हाला? पंडित वेगळा असतो, शहाणा वेगळा असतो. शहाणपण वेगळं असतं आणि पंडित विद्येची गोष्ट भिन्न असते. ती विद्येतले ते फक्त टक्क्यातले आणि पुस्तकातले किडे होऊ शकतात. त्यांच्याजवळ शहाणपण असेल असं नाही. शहाणी माणसं शहाणीच माणसं असतात. खूप शिकलेली माणसं ते पण खूप शहाणी असतात. म्हणजे ते शिकलेली शहाणी असतात अशातला भाग नाही. तर वेडे माणसं पण खूप शहाणी असतात. शहाणपण ही गोष्ट फार वेगळी असते. किती वेगळी असते ती तुम्हाला उदर आमच्या नगरमध्ये आहेत एक ते आमचे लिंबाशेठ आहेत. त्यांना सहीच नाही करता येत साहेब, सहीच नाही करता येत. ते 100 कोटीचे हॉटेल आहेत. अर्धनगर त्यांचंच आहे ते. हजारो इंजिनियर त्यांच्या हाताखाली. तुम्हाला किती वाटतं माझं शिक्षण किती झालं असेल? तुम्हाला किती वाटतं बरं? हा, अंदाजे द्या ठोकून. हा, 12 ह्याच यायला जा. माणूस दरिद्री असो म्हणजे किती दरिद्री असो, हे उदाहरण आहे बघा त्या. अरे मग मोठं तर सांगायचं ना. मग मोठं 12वीच का सांगू तुम्हाला? आता काय म्हातारा झालं 12वीच का रे मी? माझं शिक्षण पोरो 4थी झालंय. बिगर पाटी नाही, पुस्तकं नाही. तो काल कुठला आहे तो? म्हणजे 55चा. म्हणजे त्याला झाले 70 वर्ष. तुमचं काय, तुमच्या बापाचा आणि तुमच्या शिक्षकाचाही जन्म नसेल त्यावेळची गोष्ट. त्यावेळची गोष्ट आहे ती असेल. बरं बरं का? मग तुम्हाला वाटतं हे सगळे येडे आहेत असं नका समजू. हे सगळे MA झाले. हे मी संस्कृतमधला MA पुणे विद्यापीठचा. मी शाळेत 4थी शिकलो होतो. पण पुढे नंतर आम्ही अभ्यास केला. संस्कृतचं MA केलं, संगीतचं विशारद केलं. हे काही महाराज इतकं सोपं नसतं, इतकं पोकळ ती गोष्ट नसते ती. कशा काय सांगितलं तुम्हाला? शहाणपण वेगळं असतं. खूप शिकली. मी तिला स्वयंपाक करता येतो का? स्वयंपाक करता येतो का तिला? नाही करता येत. वर पा. पण एखादी स्वयंपाक करणारी सगळी अडाणी असते असं असं आहे काय ते? नाही. खूप उत्तम डॉक्टर माझे शिष्य आहेत. खूप डॉक्टर आहेत, वकील आहेत, खूप विद्वान आहेत पुरी त्या. पण अत्यंत उत्तम प्रकारच्या गृहिणी आहेत. शहाणपण हे फार तुम्हाला हे वेगळं कसं करायचं सांगतो तुम्ही. शहाणपण आम्ही लहानपणी होतो. मला जेवढे पाखराचे नाव माहिती आहेत तेवढे तुम्हाला पाखराचे नाव माहिती आहेत का नाही? तुम्ही इथं जगता ना. आहेत का तुम्हाला पाखराचे तेवढे नाव माहिती नाही? मला जेवढे गवताचे नाव माहिती तुम्हाला तेवढे गवताचे नाव माहिती आहेत का? नाही. मला जेवढे झाडाचे नाव माहिती आहेत तेवढे झाडाचे माहिती आहेत का तुम्हाला? नाही. मला जेवढे पदार्थाचे स्वयंपाक मला करता येतो तेवढं तुम्हाला करता येतो का? नाही. याला शहाणपण म्हणतात. याला काय म्हणतात? शहाणपण. म्हणजे समाजाशी, कुटुंबाशी, नित्य जीवनाशी जोडणाऱ्या गोष्टी ज्याला जास्त कळतात त्याला शहाणपण म्हणतात. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल आमचे पंढरपूरला आमचे गोरे शास्त्री, आमचे गुरु महाराज गुरु शास्त्री होते. आणि त्यांच्याकडे काशीचे विद्वान आले होते. डॉक्टर मोठे पंडित होते ते. काशीचे विद्वान आले, पंडित आले, ते बसले. त्यांना वैश्वदेव करायचा. तो पूजेमध्ये काय असतं, थोडासा विस्तू लागतो आणि मग त्याच्यावरती तूप वगैरे टाकत आता जुन्या कालामध्ये ते वैश्वदेव असतो त्याला. मग त्यांना तो विस्तू लागत होता. तर तिथं विस्तू आता ते जायचे आणि ते हातात विस्तू घ्यायचे. ते हात पोळायचा त्यांचा, ते सारखे खाली टाकायचे. तुझ्यासारखी छोटी मुलगी होती त्या घरात. ती म्हणे महाराज मी तुम्हाला विस्तू देऊ का? हा तुम्ही दे. ती आली, ते बसले तिथं. ते गावरे माहिती का तुम्हाला? गावरे माहीत? ते गावरे 2 खांडे घेतले, असे तो विस्तू पकडला आणि त्यांच्या त्या वाटीत आणून ठेवला. एका शास्त्रज्ञाचं पण उदाहरण सांगते, तुम्हाला माहित असेल, चंदू सराला माहिती आहे. मग आता तो विस्तू हातात घेतल्यावरती काय होतं? पंडित होते ना ते, पण शहाणपण नव्हतं ना.
त्या मुलीला शहाणपण होतं, तिनं असं तो बैस पकडला आणि दिला ठेवून तो. तो तुमचा शास्त्रज्ञाचं नाव काय ते मांजर ते मला नाव आठवणं ते. त्यांनी मांजर बाहेर जायला दाराला छिद्र पाडलं आणि दुसरं मांजरीच पिलू जायला दुसरं बारीक छिद्र पाडलं. हे शहाणपण आहे का पंडितपण आहे? आणि मांजर ज्यातून जाते त्यात पिलून जाईल का नाही? हा, एडिसन. आता म्हातारपण नाही, मला अभंगाचेच नाव पोरांचे नाव नाही आठवतं. इतका आवड कसं आठवणार मला, तिथं जाऊ द्या. होऊन शहाणपण वेगळं असतं. शिक्षणाबरोबर शहाणपण शिकलंच पाहिजे. कपडे धुता आले, आपलं कपडे धुता आले पाहिजे, स्वयंपाक करता आलं पाहिजे, माणसंग बोलता आलं पाहिजे, श्रेष्ठांचा आदर करता आला पाहिजे. बसणं उठणं या सगळ्या गोष्टी आल्या, त्याला म्हणतात शहाणपण. समजलं? आणि शिक्षण हे झालं पंडित. मग गाडीचा एक चाकावर गाडी चालते का दोन चाकावर? मग माणसाला शिक्षण पाहिजे का नाही? आणि कसं पाहिजे? तगडं पाहिजे एकदम 100%. आणि शहाणपण कसं पाहिजे? शहाणपण पाहिजे. कसं पाहिजे शहाणपण? आता म्हणजे मी अहंकार नाही सांगत, माझं सांगतो. मला माझ्या जीवनात नाही हा शब्द कधीच नाही टाकतो. आजही आता होणार नाहीत, मला उचलणार नाही. सगळी शेतीची काम करतो मी, सगळी म्हणजे एकदम टोकाची ते बी. सगळी टोकाची कामं, विहीर फोडणं, माती उचलणं, ज्वारी काढणं, काय पेरणं, ते ओळ्या रचणं, खडे करणं, आजच्या मुलाला शेकट्या काला सुद्धा मी एकटा 2 गडी माझ्यावर काम करायचे डॉक्टर. इतकं काम करायचं मला, सगळे काम येतात. स्वयंपाकाचं एक फक्त पोळी नाही लाटली मी डॉक्टर, सगळं केलं. तुम्ही जे म्हणताल ते खारा स्वयंपाक, गोड स्वयंपाक, मला सगळा स्वयंपाक करता येतो. मला खडक फोडता येतो, मला सरपण फोडता येतं, मला गाडी चालवता येते. खूप पोरांना मी गाडी चालवायची शिकवली. संस्कृतचा तर मी पंडित आहे संस्कृतचा, तो काय विषय नाही. संगीतची गोष्ट, संस्कृतची गोष्ट, आता तुम्हाला नाही कळायचं ब्रह्मसूत्र वगैरे ते मी त्याचे पाठ पण सांगतो. आणि कीर्तनातलं माझं तर हातखंडाचे. म्हणजे सगळं याला काय म्हणतात, हे अंगातलं शहाणपण. आणि शिकलं तर येतं, मी अडाणी माणूस आहे ना, खेड्यातला माणूस, मी 4थी शिकणारा माणूस. जर तुम्हाला शहाणपण शिकलं तर शहाणपण येतं. कशा करता सांगितलं तुम्हाला? आपल्याकडे मिळालेला श्वास आणि क्षण जर आपण वापरला तर ते काय होतं मी तुम्हाला याच्याकरता सांगितलं. त्याच्याकरता तुम्हाला मी गोष्ट पण सांगणार आहे. मग प्रत्येक श्वास, मग ज्याने क्षण वापरला ते धनवंत झाले का नाही? क्षण वापरून गुणवंत झाले का नाही? क्षण वापरून कलावंत झाले का नाही? आणि क्षण वापरून विद्वान झाले की नाही? मग जे होतात त्या वेळेचं वापर, क्षण वापरून ते सगळी माणसं मोठी झाली. मग ते क्षण आपल्या श्वासाला जोडलेले असतात आणि त्या श्वासाचा आणि क्षणाचा निकटचा संबंध असतो. मग प्रत्येक श्वास किती महत्वाचा, मी आपल्याला एक छोटस गोष्ट सांगतो. विठाल विठाल ती गोष्ट सांगायला सुरुवात केली होती, पण राहिली मध्ये, कुणीकडे तरी गेलं. तर लहान पोरं पाहिलं कसं सांगत जातो मी. तर ते असा शेतकरी होता, झोपडीत राहत होता, त्याला मोठी शेती होती, ज्वारी होती, ह्याच्यावर सांगायला लागलं. गेलं तिकडं बाजू ते, पण चला तुम्हाला सांगितलं ते. मग ज्वारी राखायला जायचा तो बिचारा, गरीब होता तो. ते गोफण घ्यायचा, पाखरं आणायचा आणि त्या शेताला येडे घालता घालता मोठी नदी होती, ती काय कारणास्तव पाणी वाहून वाहून ते डगर असे ढासळले. आणि ढासळल्याच्या नंतर त्याला एक मोठा हंडा सापडला. कशाचा हंडा? धनाचा हंडा. धनाचा हंडा सापड. त्या हंड्यामध्ये काय होते? मोठमोठे लाल होते. पण तो बिचारा साधा शेतकरी, त्याला त्यातलं काही माहिती नाही. त्याने आणला तो हंडा, उचलला आणि त्या माचोळीवरती ओतला आपला. ते दगड म्हणून असे रंगीत दगड होते, ते दगड त्या गोपनीत घालायचा, फिरवायचा आणि हाणायचा. बरेच दिवस तसं त्या पाखराला उपयोग केला त्याने हाणायला. आणि सगळे म्हणतात फार महानदी होती मोठी, वेगाने पाणी वाहत होतं, खोल होती. ते फिरून मारले का ते पलीकडे नदी जाऊन पडायची. एक चुकून त्याच्या सुदैवाने म्हणा का दुर्दैवाने एक रस्त्याच्या कडाला पडला आणि त्याची बाई त्याचं जेवण घेऊन आली. आणि जेवण घेऊन आल्यानंतर त्याच्यावर लहान मुलगा होता, तिचा मुलगा. ते खेळता खेळता जरा त्याला ती लहान गुटी सापडली, छोटीशी लाल गुटी. त्याला उचलली, त्याने दिवसभर खेळत, लहान मुलंच काय खेळत बसला त्याला. आणि त्याने आपल्या त्या खिशात घातली. पूर्वीच्या काळात आम्हाला खिशे राहायचे, असे चड्डीला खिसा, याला पण खिसा राहायचा आमचा. पूर्वीच्या काळात ते खिशे राहायचे आम्हाला. तुम्हाला आहेत का खिशे आता?
बहुतेक नसतील आता खिशे आहेत का? अरे नका खिशात घालू, सगळे खिशात हात घालायला लागले. ते आता तुमचे ह्याला असतील ते आमचे खिशे राहायचे पोर असते. मला अनुभव आहे त्यांचा. मग त्यांनी ते खिशात घातलं. तो जेवला बिवला गेला. घरी बाई स्वयंपाक करायला लागली आणि गरिबीची परिस्थिती होती, झोपडीत राहत होती. स्वयंपाक करताना गाठ घेतलं, मीठ संपलं, मिठाची अडचण आली. आता काय करू, पैसा तर नाही जवळ. ते मूल खेळत होते तर त्याच्या ती लाल भडक गोटी दिसली. ते वाटलं दुकानदाराला ही गोटी दिली मला एवढं पास आजच्या स्वयंपाक करतो मीठ देईल मला. तिने ते घेतलं त्या लेकराला कडेवरती ती गोटी घेऊन गेली त्याच्याकडे. ते असा लाल जरद दगड तो. त्याने दुकानदार दादा हे बाई तुला हे गोटी घे म्हणली आणि मला काय कर आजच्या पुढे थोडं पासाभर मीठ दे. पण त्या दुकानात योगाने तिथं जवाहर आला होता. जवाहर म्हणजे ज्याला रत्नाची त्याला रत्नपारखी म्हणतात. मग तो आला आणि तो उभा राहिला होता. त्याने ती गोटी घेतली हातात. तो म्हणला बाई इकडे माझ्याकडे देते घेतली. तुला किती मीठ लागतं म्हणली. काय मला कालनापूर दिलं तरी चालेल म्हणली. ते मूल म्हणायचं माझी गोटी देईन, ते म्हणजे नको नंतर दुसरी देईन तुला. कालनापर्यंत त्या दुकानदाराला त्यांनी सांगितले बाईला मीठ दे म्हणला. किती पाहिजे तेवढं वटी भर दे म्हणलं एवढं. तिला इतका आनंद झाला आणि तिला पत्ता विचारून घेतला आणि गेलो. उद्या सकाळी तो ज्यावर तिच्याकडे गेला त्या हिऱ्याची किंमत होती 1 कोटी. किती होते? कोटी करतात तुम्हाला लिहिते ते कोटी. मेला. मग कोटी किंमत होती. गेल्याच नंतर त्यांनी सांगितलं बाई अगं हा लाल आहे आणि तू त्या दुकानात मिठावरी विकायला गेली, तुला आता माहिती नव्हतं ना तुला, हा लाल आहे म्हणे. हा हे फार मोठी किमतीची गोष्ट आहे. तर हे बघ तुझ्या लालची किंमत 1 कोटी रुपये. मी तुला ही किंमत द्यायला आलो. आणि ती घाबरून गेली. त्यात 1 कोटी कशाला म्हणतात काय माहिती. ते काय विशेष नाही ते. मग ज्या माणसाला कधी पैसे पाहिले नाहीत त्याला जर असं झालं तर ते फार त्याचं बिघडून जातं. अशा प्रकारे म्हणजे एका मुलीला 5 कोटीची लॉटरी लागली आणि लॉटरी लागल्यानंतर आता लॉटरी तर द्यायची त्या मुलीला, पण ती गरिबाची मुलगी. तिला जर 5 कोटी म्हटलं तर ती तिचं हार्ट फेल होऊन मरल ती. आणि मग एका म्हाताऱ्या माणसाला सांगितलं माझ्यासारख्याला, अरे मग त्या मुली ती बातमी सांगडे म्हणले तू, पण खुबीने सांग म्हटली. मग झालं तो म्हणलं सांगतो म्हणला, काही चिंता नका करू, आमचे नातेवाईकाचे ते. तिने लावला मुलीला फोन. ए म्हणला बेबी जर तुला लॉटरीचं तिकीट फाडलं, हा मी नेहमी फाडते म्हणते, आणि जर तुला लॉटरी लागली तर काय कितक्या वेळा गेलं नाना म्हणे नाही लागली, पण जर लागलीच तर मग लागली तर लागली. बरं 5 लाखाची लागली तर लागली. बरं समजा तुला 5 कोटीची लॉटरी लागली, मग त्यातली 2.5 कोटी मला देशील का? ती म्हणली एवढी कुठं असते का? अगं म्हणली असं मग गृहीत धर तू 5 कोटीची लॉटरी लागली तर तू मला 2.5 कोटी देशील का? ती म्हणली हो. याला वाटलं मला 2.5 कोटी म्हणजे यालाच आठफेर जाऊन मेले. लॉटरी तिकडंच राहिली, ती बेबी तिकडंच राहिली, हेच मेलं तिकडं. का तो धक्का सहन करणं काही सोपी गोष्ट नसते ना. मग तिला ती 1 कोटी पाहिजे तर ती घाबरली. तिने घाबरू नको म्हणली, हे माझे माणसं आणले. ते या 1 कोटीचा ते 50 लाखापर्यंत त्याचं काय काय असेल ते त्यांनी सगळं एक मोठा वाडा खरेदी केला. खूप सुविधा सगळ्या तयार करून दिल्या. बिचारा चांगला परोपकारी होता. त्या बाई सगळं जीवन बदलून टाकलं. उरलेले पैसे तिचे ठेवीमध्ये ठेवले आणि सांगितलं हे फक्त तुझ्या नशिबाने तो लाल मिळाला. पुढे आहे का तुम्ही? आणि मग त्या बाई मोठी चतुर होती. ती म्हणली आता आपल्या नवऱ्याला सांगायचं नाही म्हणजे त्यांना एक आश्चर्याचा धक्का द्यायचा. त्याला काय म्हणतात सर? हा, सरप्राईज. तुला एवढा आनंद झाला? सरप्राईज द्यायची. सरप्राईज द्यायची म्हटली. मग आता ज्वारी काढायला थोडे दिवस राहिले होते. म्हणजे सांगायचे नवऱ्याला. झालं मग आता म्हणजे ज्वारी राखायला राहायचं. झालं ते एकदा खळं वगैरे झाली, पोते भरले, चला म्हणले घरी. आली पतीला घेऊन आली. आल्याच नंतर त्याला वाटलं आपल्या झोपडीत जायचं असं ती गाडी घेऊन ते आली. ते नेमकं फार मोठा हाल अशी पाहिलं. ते त्याला काय म्हणतो चिरेबंदी वाडा. तो हे अगं मला इकडं कुठं आणलं? हे लोकांच्या घरी मला रट्टे खायला कुठं आणलं तुम्हाला इथं? अहो नाही म्हणले आपला वाडा आहे. असं कुठं असतो का वाडा? शांत राहा म्हणले, आतमध्ये चला तुम्हाला सांगते. घ्यायला आतमध्ये चहा बिया पाजला, बसला चांगलं. ते सारखं भिरी पाहायचं. ह्याला ती झोपडी कोण इकडे नाही काय आणले कोणाचं? सगळे इकडे तिकडे पाहायचं. त्याला आश्चर्याच्या डोळ्यात बुडाला तो सारखा. मग ते काही गावातली माणसं होते सगळे जमले बसले. म्हणले काय अरे काय? ती बाई म्हणली
मी रानात आलते तेवढं त्या मुलाला आपल्या रानात ती लाल गोटी सापडली. आले ते दुकानात गेले, त्यांनी पैसे दिले, त्याचा वाढ असा झाला, अर्धे पैसे असे झाले आणि ते असं झालं आणि ते असं त्याने ऐकलं महाराज आणि त्यांनी ती गोटी अशी पाहिली आणि त्याच्या लक्षात आले होते, ते धाडकन खाली पडलं. एकदम चक्कर आली त्याला. आणि मग त्यांनी काय का काय झालं काय म्हटले असं? काही नाही म्हटले. "अगं बाई," म्हणले, "हे माझ्याकडे एक नाही, दोन असे हांडाभर होते म्हणे. मी हे सगळे त्या गोफणीत घालून सगळे मारले, फेकले म्हणले ते आणि हे चुकून कसं काय आलं?" पुन्हा बेशुद्ध होऊन पडलं. बाईने तोंडावर पाणी मारलं, चेहऱ्यावर पाणी मारलं, सावध केलं. "अहो," म्हणले, "गेले ते गेले. पण आता एक लाल आणि याचं तरी आयुष्यात आनंद घ्या, उपभोग घ्या, नाही तर याय पण मरता तुम्ही." मग तो सावध झाला. मुद्दा एवढा सांगायचा वर पहा, ही आपली सोन्याची हंडी भरलेली आहे, समजलं? आणि यात प्रत्येक श्वास हा एक लालासारखा भरलेला आहे. त्या प्रत्येक क्षणात त्या श्वासाचा जो सदुपयोग करतो, त्याला काय म्हणतात, त्याला नरदेहाची किंमत कळाली. मग जसा त्याला जसा त्या हंडीतला लाल त्याने गोफणीत घालून फेकला, तसं आपण आपल्या जीवनामध्ये कितीतरी वेळा आपण आपल्या जीवनातला काल हा सगळा व्यर्थ घालत असतो. म्हणजे प्रत्येक क्षण हा अत्यंत महत्वाचा असतो. आपल्या जीवनातला क्षण हा अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या क्षणात आपण थांबू आणि कोणत्या क्षणात जाऊ याचा काही भरोसा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. हरी सावध थोडा मायाचा, हरी सावध थोडा मायाचा. काही नसले मग गळा पडे नमाचा, काही नसले मग गळा पडे नमाचा. पुढे उचार थोरावे वळसा, पुढे पुढे हुशार थोरा हे वळसा, पुढे हुशार थोरा हे वळसा. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. हरी सावध थोडा मायाचा, हरी सावध थोडा मायाचा. काही नसले मग गळा पडे नमाचा, पुढे हुशार थोरा हे वळसा. काही नसले मग गळा पडे नमाचा, पुढे हुशार थोरा हे वळसा. क्षणभंगूर नाही भरोसा, भारी सावध तोडा माया आशा. पुढे काय? काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळसा गा. राम राम स्मरा आधी. तुकाराम महाराज म्हणतात, भल्या माणसा हो, आपल्याला फार मोलाचा देह मिळाला. त्या मोलाच्या दुर्लभ नरदेहामध्ये आपल्याला जी वेळ मिळाली ती पण फार मोलाची आहे. त्या कोणत्या क्षणामध्ये तो क्षण किती महत्वाचा आहे. आणि म्हणून देहापेक्षाही जसा देह दुर्लभ आहे, महत्वाचा आहे, तसे इंद्रिय सुद्धा अत्यंत महत्वाचे दुर्लभ आहेत. सर्वांनाच मिळतात अशातला भाग नाही. जसे इंद्रिय मिळाली, जसा काल मिळाला, तो महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण अत्यंत महत्वाचा क्षण त्याचा सदुपयोग करावा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, असं सांगण्याचं तात्पर्य होतं. असं एक मोठे मित्र होते आणि तो बिचारा ब्रह्मचारी होता माझ्यासारखा. फार मोठी इस्टेट होती, पण आता काय आपल्या मागे पुढे कोण, आता इस्टेट कोणाला द्यायची? काही कोटीची, बऱ्याच कोटीची इस्टेट होती. मग मित्राला द्यायचं. मित्रा, आता मी तुला सगळी इस्टेट देणार आहे म्हणजे माझी. आता मी तर काय अंत्यक्षण मोजतोय आता. सगळे कागदपत्र तयार करून आण, मी तिच्यावर सही करीन. त्यांनी सगळे कागदपत्र तयार करून आणले. मित्र म्हणला, आता तुझा काय, तुझा शेवटचा क्षण आहे, मग तुला द्यायची इच्छा असली तर कर याच्यावर सही. तो म्हणला, चालेल म्हणला, सही मला तुलाच द्यायची, कोणाला देणार आहे? मग आपलं आयुष्यभर एवढं प्रेम होतं. दिलं म्हणलं. पण पेन घेतला. पुढे ऐका, पेन घेतला, अशी रेषा ओढली आणि आता फक्त सही करायला किती वेळ लागतो? 1 तास, 1 मिनिट, सेकंदाचंच काम आहे ना. पेन रेख पण ओढली, सर रेख पण ओढली आणि पेन टेकवलं तर इतका तीव्र अटॅक आला.
तसाच गेला. आता त्या इस्टेटचं काय करायचं? आता त्या सहीचं काय करायचं? एका क्षणापुरती काही सेकंद 5 सेकंद जरी झालं असतं, तर 5 सेकंदामध्ये त्याला केवढी इस्टेट मिळाली असते का नाही? म्हणजे किती महत्त्वाचं असं क्षणाचं तुमच्या लक्षात आलं? एवढं महत्त्वाचं राहतं. मला 3 मुद्दे तुमच्या पुढे सांगायचे होते, सांगितलेत. नरद्या आपला प्रत्येकाचा महत्त्वाचा असतो. दुसरी गोष्ट, आपलं स्वातंत्र्याने ते सगळं आपल्याला मिळालेलं असतं. तिसरी गोष्ट, आपला जो देह दिला त्यातला वेळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यात आपण प्रत्येकाने त्याचा सदुपयोग केला पाहिजे. असं हे महत्त्वाचं नाथ महाराज म्हणतात, बहुता सुकृती नरदेह लाधला आणि भक्तिविन गेला अधोगती. आपल्याला हे खूप पूर्वपुण्याने ही गोष्ट आपल्याला प्राप्त झाली असते आणि म्हणून सर्वांनी भगवंताचे भक्ती, भगवंताचं स्मरण हे केलं पाहिजे. का केलं पाहिजे? आता तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाला हरिभक्ती, हरिभजन, तो भोळसटपणा, बावळटपणा ते सगळ्यालाच रुचतं, सगळ्यालाच पचतं, अशातला काही भाग नाही. कोणाला पचो की न पचो, कोणाला रुचो की न रुचो, हा कोणाचा प्रश्न नसतो. सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर तुम्ही मानला तरी काय तो सूर्याचा आहे, आणि तुम्ही नाही मानला तरी काय तो सूर्याचा आहे. घुबडत्या सूर्याला नाही म्हणतं, मग तो नाही का तो? तशी गोष्ट असते. कोणी माना न माना तो भाग नाही, पण वस्तुस्थिती ज्याला जशी असते, एखाद्याच्या हातात असा वरपा असं विस्तू घेतला आणि तो सांगितला मी विष त्याला मानत नाही. आपण नाही माहित म्हणला तो गरम येतो, लाव म्हणला जीप त्याला. आता ते नाही मानलं तरी चटका बसणार आहे का नाही, आणि त्यांनी मानलं तरी चटका बसणार आहे का नाही? मग मानणं न मान्यवरती काय अवलंबन आहे ते? मग तशी गोष्ट असते माणसाच्या जीवनामध्ये. सद्भक्ती, सद्भावना, श्रद्धा. अरे ज्याला कुत्र्याच्या पिलावरती प्रेम करता येतं, ज्याला लेकरावरती प्रेम करता येतं, ती माणसं दुसऱ्यावर प्रेम करू शकतात. आणि ज्याला दुसऱ्यावर प्रेम करता येतं, ती माणसं देवावरती प्रेम करतात. आणि ज्याला प्रेम करतात त्याच्या बुडाला श्रद्धा असावी लागते, त्याच्या बुडाला भावना असावी लागते. कोणालाही कर्कश, त्याला काय कर्मकठोर माणसाला प्रेम नाही करता येत. प्रेम केलं तुमचं काहीच नाही चालत. तुम्हाला जे शिकवतात शिक्षक, त्यांच्यावर सुद्धा तुमची श्रद्धा आणि भावना असेल तर ती विद्या तुमच्या पदरात पडणार ना. मग श्रद्धा आणि भावना कोणाला नको असतात? ते सगळीकडे लागतात. ते तुम्ही देव माना न माना, पण श्रद्धा, भावना, प्रेम या गोष्टी जीवनात तुम्हाला त्या अविभाज्य, त्या टाळून चालतच नाही. आणि म्हणून त्या गोष्टी असाव्याच लागतात जीवनात, त्या आपल्याला कराव्याच लागतात. आणि म्हणून महाराज म्हणतात, याकरता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हरिभक्ती, हरिभावना, तुम्ही नका देव मानू. आईबापाला तर मानतात की नाही? अरे आईबाप तर देवच असतात की नाही? मातृदेव भव, पितृदेव भव. तुम्ही नका दुसऱ्याला मानू, तुमचे गुरु तर मानतात की नाही? आणि जर तुम्ही गुरुला मानित नाही, तुमच्या आई वडिलाला मानत नाहीत, किंवा तुम्ही फार एक मोठे आपल्यावरती कोणी उपकार त्याला जर मानत नाहीत, तर त्याला तुकाराम महाराज, त्याला शास्त्र, त्याला पशु म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला पशु म्हणतात. त्याला माणूस नाही म्हणत आमच्याकडे, त्याला पशु म्हणतात. आणि म्हणून मानणं, भक्ती करणं, भक्ती याचा अर्थ भक्ती, प्रेम, श्रद्धा. एखाद्याला प्रेम देणं, श्रद्धा देणं, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवणं, नम्रतेने वागणं. भक्ती याच्यापेक्षा काय असते? भगवान त्याच्यातच असतो ना. आणि म्हणून महाराज म्हणतात, जर भक्ती केली नाही तर त्याचं जीवन अधोगतीला जातं. महाराज म्हणतात त्याला पुढची गती तो वर सरकू शकत नाही, असं आहे ते. आणि म्हणून भक्ती, महाराज म्हणतात, बहुता सुकृती नरदेह लाधला आणि भक्तीवेन गेला अधोगती. त्याकरता माणसाला श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. भक्तीने, श्रद्धेने, प्रेमाने आपल्या गुरुला, आई वडिलांना, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव याकरता भावना जोपासली पाहिजे. ती बाजारात मिळत नाही, ती आपल्याला निर्माण करावी लागते आणि तिचा वापर करावा लागतो. ती वाढत जात असते. आणि म्हणून माणसाच्या जीवनात भक्ती असली पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेम. थोडक्यात प्रेम आणि भक्ती काही वेगळे नसते. आणि म्हणून सगळ्यांच्याकडे ती प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे, म्हणजे आपलं जीवन पुढे जात असतं. माझी वेळ संपत आली, मला थकवा आला, आता वेळ संपत आली, त्यामुळे आता जास्त नाही सांगायचं. चला असो. बहुता सुकृती नरदेह लाधला,
भक्तिविन गेला अधोगती. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठोबार कुमाये. विठोबार कुमारी, भोवता सुकृते नरदेह लाधला भक्तीविन गेला अधोगती. हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं हे प्रौढ माणसाचं काम असतं. लहान मुलं ते जड जातं, ती भाषा जड असते, तिचे आशय, त्याचे प्रयोजन, त्याचे सिद्धांत थोडेसे प्रगल्भ बुद्धीचं काम असतं. पण तरी तुम्ही मला चांगली साथ दिली. विशेषतः मुली माझ्या पुढे बसल्यात, ह्या बेचारीने काही मला साथ दिली, वर्ष नाही पाहिलं त्याने, मी त्यांच्याकडे पाया सोडून दिलो. मुली आपल्या कामाशी फार चिटकून असतात, फार दक्ष असतात, आणि त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतं, प्रत्येक वर्षाला मुलींनी बाजी मारली, मुलींनी बाजी मारली, मुलींनी बाजी मारली. मुली पुढेच जातात, चांगली गोष्ट आहे. चालायचं मग तुम्हाला एक दोन शब्द सांगायचे मला. आपल्या भारतीय संस्कृतीची गोष्ट, बाईला बाई म्हणत नाहीत बरं पहा. मग बाईला काय म्हणतात? आपल्या भारतीय संस्कृतीला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी कोण असते? पूर्वी लक्ष द्या, लक्ष्मी कोण असते? बाईच असते. आणि अवदासा कोण असते? अरे अवदासा पण बाईच असते, लक्ष्मी पण बाईच असते. ती संपूर्ण जगाची जननी असते, ती संपूर्ण जगाची पोषंदी असते. तिची तिला शक्ती असं म्हणतात, बरोबर आहे का नाही? तिला शक्ती म्हणतात. ती जग निर्माती पण असते आणि जगाची ती पोषंदी पण असते. जगाची निर्मिती, जगाची म्हणजे थोडक्यात सृष्टीची निर्मिती, सृष्टी पोषंदी, ही सगळ्यात पुढे जाते. कारण त्याच्या पुढे तुम्हाला अवघड सांगायचे, तुम्ही टाळ्या वाजवल्यात, तुमचं अवघड आहे. आता वर पहा, थोडंसं डोक्याच्या बाहेरचे पण तरी तुमच्या लक्षात राहणारी गोष्ट. आपल्या संपूर्ण भारतीय या जगतामध्ये अनेक देश आहेत. डॉक्टर त्यांना माहिती आहे, शिक्षक लोकांना अनेक देश आहेत. सर्व देशापेक्षा भारताची गोष्ट एक वेगळी मानल्या जाते. त्याचं काय कारण आहे? त्यांच्याकडे नद्या आहेत, आपल्याकडे नद्या आहेत. त्यांच्याकडे डोंगर आहेत, आपल्याकडे डोंगर आहेत. त्यांचं खाणं पिणं आपल्याकडे नवीन नवीन काय आहे? माणसं, दगडं, झाडं सगळीकडे सुट्टीसारखीच असते. भारत वेगळा का मानला जातो? काय वेगळा का मानला जातो? फक्त बाईमुळे भारत वेगळा मानला जातो. कशामुळे? बाईमुळे भारत वेगळा मानला जातो. इतर देशामध्ये बाया फक्त भोग्य मानल्या जातात आणि आपल्या देशामध्ये बाई ही लक्ष्मी मानल्या जाते. तिला पूज्य मानल्या जातं. तिला काय केलं? तिला पूज्य मानलं जातं. मग माणसाची पूजा होते का बाईची पूजा होते? कोणाची होती? कन्या भोजन घालायचं असल्यावर कोणाची पूजा करतात? कन्याची करतात. आणि सुवासिनी जेवायला सांगितलं, कोणाची पूजा करून जेवण घालतात? म्हणजे मुलींची घालतात ना, मग सुवासिनीचं जेवण घालतात. मसोबाचं जेवण कधी कोणी घालतच नाही. सगळं मसोबानी काय पाप केलं मला काय समजलं. मसोबा किती कापात वर पहा. म्हणजे याचा अर्थ लहान मुलगी असताना कन्या भोजन म्हणून तिची पूजा केली जाते
अजून थोडी मोठी झाली तर सुवासिन म्हणून तिची पूजा केली जाते. वर मारे माझ्याकडे. आणि त्यानंतर लग्नाच्या कालामध्ये साखरपुड्यामध्ये बाईचीच पूजा केली जाते. तो नवरदेवाला का त्याला सपाटून गंध लावला का, त्याच्या नारळ दिला का त्याला काढून, आणि पाऊण तास त्या पोरीची पूजा चालते. करतात का नाही तिची खूप तिला वेळ दिला जातो. म्हणजे लग्नात तिचीच पूजा होते, म्हणजे साखरपुड्यात. त्याच्यानंतर लग्नामध्ये लाजा होम, आता मी तर काही लग्न नाही केलं, मला काही माहित नाही, पण पाहून लोकांना ऐकत पाहतं, शास्त्र वाचत. तर तिच्या जबाबदारी असेल, तिला तिची पूजा वगैरे अमकं तमकं असतं, हे सगळं होतं. लग्नात तिची पूजा असते. आणि ज्यावेळी लग्न करून घरात गेल्यानंतर तिला तसं घरात कोण घेतं का? नाही नाही नाही, तिच्याकडे पूजा बिजा पार तिचं अमकं तमकं करून लक्ष्मी म्हणून त्यावेळी घरात घेतल्या जाते. आणि पुढे वर्षभरणी जर ती गरोदर राहिली, आणि मग गरोदर राहिल्यानंतर मग तर एखादे सासू सासरे आई वडील जर थोडी हौशी असले ना पोरी हो, मग त्याला एक पाळणा बांधतात, इथं डोक्यावरती फुलाचा मुकुट घालतात, गळ्यामध्ये मोठमोठे हार, दंडामध्ये हार, कमरेला हार बांधतात, त्याला पाळण्यावर बसवतात, तिला झोके देतात, आणि मग तिची पूजा करतात. मग तो नवरा त्या कोपऱ्यात बसला, तो म्हणतो, देवा काय पाप केलं, देवा काय पाप केलं रे, आपण बाई झाला असतो तर बरं झालं. करतात की नाही तिची पूजा. आणि त्याच्यानंतर एकदा जर मुलगा झाला आणि मुलगा घेऊन घरी आली, तिला तसं घरात घेतात का? तुम्हाला तुम्हाला नाही माहीत, मोठ्या महिलांना विचार, तिला तसं घरात नाही घेत. मग ती भाकर आणायची, तांब्या भरून आणायचा, त्याच्यावर ती भाकर पाणी वळून टाकायचं, मग तिची पूजा करायची, मग तिला आत घ्यायचं. आणि मग जर आता कुठपर्यंत गेलं हे, मरण्यापर्यंत जर तिचा मृत्यू नवऱ्याच्या आधी आला तर तिला एवढे अलंकार घातले जातात, तिचं कपाळभरती कुंकू हळद वगैरे खूप, तिचे ते सगळे थाट केले जातात. माणसाचे एवढे थाट केले जातात का? मग तिचे एवढे थाट का केले जातात, तिची एवढी पूजा का केली जाते? तर तिच्यावर जबाबदारी फार मोठी असते. आता आता इथून पुढे तुम्हाला ऐकायला जरा कठीण वाटेल तुम्हाला, पण ते आहे ती वस्तुस्थिती. तर तिच्यावर जबाबदारी एवढी असते, तिच्या खांद्यावरती संपूर्ण एखादा फार मोठा साहेब असतो, मोठा विद्वान महाराज असतो, कोणी एखादा पुढारी असतो, त्या पुरुषाची तिची सगळी इज्जत कोणाच्या खांद्यावर असते? बाईच्या खांद्यावर असते का नाही? त्याची इज्जत तिच्या सगळ्या खांद्यावर असते तिच्या. ते काय ते सगळं तिच्याच खांद्यावर असतं, ते असं आहे. ते कसं तुम्ही म्हणा, असं कसं, तसंच असतं ते. ते नवरा बायकोचं भांडण झालं, मराठवाड्यातली गोष्ट, त्या मराठवाड्यातली, तिकडं फार ती स्त्री, त्याला मराठमोळा म्हणतात. ती बाई पुढे कधी नसते. सगळा घरामध्ये माणसं बिनसं जमले, बरं म्हणले, तुमची कशी घालवायची मला माहिती, बायको म्हणली. आणि ते आली, लोक बसले चहा प्यायला, लय आईला चहा करायला सांग. आली ती पोरगा, ते म्हणली, बा तुझी वडील त्याला म्हणा, आईने तुम्हाला पुरण वाटायला बोललोय. आता तू एवढा बागायतदार मावशी एवढं सगळं बसलं, ते लहान मुलं तेवढा, बाबा आई म्हणली तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं तुम्हाला आईने. आता ते पुरण वाटायचं म्हणजे फार कमीपणा, गेली तिची सगळी इज्जत. पाहता काय तुम्ही माझ्याकडे, गेली ती सगळी इज्जत, भयंकर भडकला. ते म्हणजे यावा नवस केला, आता याचा जन्माचा हे तुम्हाला 5-7 पुरण वाटायचं, गाडी सांगशील कधी या, असं तू किंमत गेली ना माझी सगळी. म्हणजे पुरुषाची सगळी इज्जत बाईच्या हातात असते. पटलं तुम्हाला? कुटुंबाची इज्जत कोणाच्या खांद्यावर असते? बाईच्या खांद्यावर. तशी या संपूर्ण राष्ट्राची सगळी इज्जत कोणाच्या खांद्यावर असते? बाईच्या खांद्यावर. म्हणून सगळ्या देशापेक्षा बाई आपल्या देशाला, भारताला इथं श्रेष्ठ मानलं जातं. फक्त कोणामुळे? ते बाईमुळे श्रेष्ठ मानलं जातं. कारण आपल्याकडे तिला एवढा दर्जा दिला. पुढं ज्ञानेश्वरी स्थान आहे, गीते स्थान आहे, गाथ्या स्थान आहे. वारकऱ्यामध्ये आजही 80% महिला असतात. पारायणाला आहेत, दिंडीला आहेत, सगळीकडे आहेत, सगळ्यात त्यांना पुढे स्थान असतं. एवढं त्यांचं वर्चस्व असतं. मग आता जर एखाद्या वेळी सगळी गोष्ट जर चांगली दिली तर त्याच्यात जबाबदाऱ्या पण येत असतात, त्याच्यावर जबाबदाऱ्या पण येत असतात. मग संस्कृती कुठं असते? पुरुषाकडे कोणतीही संस्कृती नाही. हे हा हा पुरुष अमक्या याचा त्याचं काही कळत नाही. मग बाईकडे पाहिल्यानंतर संस्कृती कळते. मग तिची साडी, तिची बांगडी, तिचं कुंकू, तिचे केस, सगळी संस्कृती आपली तिच्याकडेच पाहायला मिळते आपल्या देशाची. का दुसरी कोण करतं? माणसाकडे पाहून काय मिळतं? काय नाही पाहायला मिळत. आणि त्यामुळे वर पाहता महत्वाचं वाक्य संपव, तुम्हाला थकवा आलाय.
तर संस्कृती टिकवणं हे पुरुषापेक्षा बाईवरती जबाबदारी जास्त असते. आणि त्यामुळे धर्म बाईपासून सुरू होतो, धर्म बाईच्या ठिकाणीच विस्तारित होतो आणि धर्म बाईच टिकवू शकते. आम्ही कोणी झालो तरी एका बाईचा मुलगा आहोत की नाही? एका बाईचा मुलगा आहोत का नाही? मग आम्हाला देव कोणी शिकवला? आईने शिकवलं ना. हे याला बाप्पा म्हणतात, त्याला पाया पाडावं, याला लाथावून नाही. कोणी शिकवलं हे? आईने शिकवलं. म्हणजे धर्म कुठून सुरू झाला सर? आईपासून सुरू झाला. आणि टिकवला कोणी तो? बाईने टिकवला. आता आजही व्रत वैकल्य जे कठीणातले कठीण व्रत ती बाई करते, पुरुष करीत नाही. म्हणजे संस्कृती कोण टिकून ठेवते? ती बाई टिकून ठेवते. आणि त्यामुळे तिच्यावर इतकी मोठी जबाबदारी असते. आणि त्या जबाबदारीमुळे जेव्हा ती अवदसा बनते, संपवतो 2 वाक्य राहिले तर. सगळे देव जालिंदर वृक्ष मारला, महिषासूर वृक्ष मारला, असे अनेक कितीतरी हे दैत्य मारली, राक्षस मारली. ज्यावेळी सगळे देव संपले, नापास झाले, त्यांची शक्ती संपली, आणि मग त्या काळात ती बाई पुढे आली आणि तिनं केस मोकळे सोडले, हातात त्रिशूळ घेतला आणि तिनं शस्त्र धारण केले. त्यावेळी तिला अवदसा म्हणतात. तिला काय म्हणतात त्यावेळी? अवदसा. तिनं एकदा अवदसीचं रूप धारण केलं का ती हजारोला संपून टाकते. तिला काय म्हणतात? मग ती शक्ती. तुम्ही म्हणताल असं. द्रौपदी जेव्हा अवदसा बनली, 11 अक्षोनी सगळे कौरव संपून टाकले. आणि सीता ज्यावेळी अवदसा बनली, लंकेत गेली, अख्खी लंका संपून टाकली. असं आहे. म्हणजे तिचं इतकं रूप प्रगल्भ असतं. ती सगळ्या देवाला जन्म देते. आणि म्हणून आपली सगळी संस्कृती मुली हो तुमच्या खांद्यावरती आहे. खूप मोठ्या शिका. डॉक्टर, वकील, इंजिनियर, पायलट व्हा, दुनिया काही व्हा, पण माझी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे. विमानाची पायलट झाली तर ते काही तुमचं जीवन नाही, बरोबर आहे? डॉक्टर झाले तर दवाखाना काही तुमचं जीवन नाही. जीवन कुठं असतं? घरामध्ये. आनंद घ्यायचं ठिकाण कुठे? घरात. संडासला कुठं जाता? घरात. भोजन कुठं करता? घरात. विश्रांती कुठं घेता? घरात. सगळं आहे ते कुठं? घरामध्ये जीवन असतं का ऑफिसमध्ये जीवन असतं? बोला. घरामध्ये जीवन आहे का ऑफिसमध्ये जीवन आहे? घरामध्ये जीवन आहे. पायलट झाली म्हणजे विमानात जीवन आहे का तुमचं का घरात आहे? अरे काय दुनिया काय झाली तर तुमचं तेच जीवन आहे का तुमचं हे जीवन आहे? विचार कोणीकडे चाललेत तुमचे? विचार कोणीकडे चाललेत तुमचे? अगं भाई, आपली लोक माहिती मुलं सुरण माहिती कोणी घातलं तुमच्या अवदास ही डोक्यात? कोणी अवदास तुमच्या डोक्यात घातली? बाई बाई म्हणलं नको माहिती कोणाचं मुलं, कोणी सून, कोणी ताब्यात राहायचं? अरे 1000 पोराच्या पाठीमागे 800 तरी पोर आहेत डॉक्टर. आमच्या लहानपणी 2 महिने लग्नाचे रखडे चालायचे. 5 नाही तर 3 लग्न होतात. मुली लग्नच करीनात. लग्नच करीनात पोरी. हे काय परिस्थिती आहे? मग तुमचं एवढं वर्णन केलं ना. जबाबदारी. डॉक्टर, इंजिनियर हो, पण तू पहिली उत्तम गृहिणी असली पाहिजे. तू गृहिणी जर सोडली, भारत संपला. भारत संपला. फक्त इतर देश सारखा भोग्य देश होऊन जाईल. आणि म्हणून तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा. पण मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, माझी संस्कृती आहे, मला जपायचं आहे. ते कितीही पुरुषांनी उत्तम स्वयंपाक करू द्या, पण तिच्या हातात जो गोडवा भरलाय तो कोणाच्या असू शकत नाही. ती गोष्ट कधी होऊ शकत नाही. ती गोष्ट तिच्या हातचा स्वयंपाक, तिनं फिरवला मुलावरचा हात, तिच्या मांडीवरची मूल. अरे आमच्या लहानपणी पुरुषापेक्षा तिच्या 4 चौपट शक्ती असते. तिला थकवा नसतो. मानसिकता बदलून टाका. माझे अनुभव सांगतो तुम्हाला. आम्ही लहान होतो, आई वडील कामाला जायचे आणि दिवसभर माती उचलून यायची. वडील का तोंड हातपाय धुवायचे, आई त्यांना चहा करून द्यायची. आम्ही लहान लहान होतो. एक पाटकीवर लोंबळायचं, एक मांडीवर बसायचं, एक इकडे तिकडे रडायचं. ती स्वयंपाक करायची, नवऱ्याला चहा करून द्यायची. हे सगळं करायचे. आम्हाला खाऊ पिऊ घालायची, झोपी लावायची, सगळं स्वयंपाक करायची. ती खायची, भांडे घासायची, साकायची, एवढं करायचे. सकाळी उठून सगळे ते काम करायचे. त्याने कधी खांदा काढला का? तिनं खांदा ढिल्ला केला का संपला भारत. बाईने खांदा ढिल्ला केला का संस्कृती संपली डॉक्टर. आणि आपल्या काय म्हणतो त्याला ते गृहस्थी जीवन पण संपलं.
तुम्ही ठरवलं मला माझी संस्कृती जपायची तर तुम्ही जपू शकता. बाकीचे कोण गेले माती आपल्याला मनाला वाटतं ना आपण करायचं. ऑफिसमध्ये जरी तुमच्या ड्रेसमध्ये ना पण आपली संस्कृती जपवून हे तुमचे काम आहे. मला फक्त एवढंच सांगायचं. आता आपण काय कोणाचे हात नाही धरू शकत. आम्ही काय तुम्हाला आग्रह पण नाही केला, आम्ही तुम्हाला लादित पण नाही. फक्त आम्हाला असं वाटलं, मी तुम्हाला तेवढं सांगितलं. आणि हे तरी काही सांगला आजच सांगितलं. काय सांगितलं? माझ्या पुढे बऱ्याच मुली बसल्यात आणि म्हणून मी बऱ्याच कॉलेजच्या लोकांना सांगतो, तुम्ही मला बोलवा तुम्ही. अरे ते बच्चे असतात ते. तुम्ही त्यांना मुली आहेत ते त्यांचं अंतकण पान लोण्यासारखं मृदू असतं. ते काही पण स्वीकारायला तयार असतात. काही करायला तयार. अरे सगळं जगत चालवतं तर त्यांना हे करायची काय गोष्ट आहे. मग त्यांच्या टी व्हीवाल्यांनी, पेपरवाल्यांनी, वामपंथ्यांनी काय सांगितलं? स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. ते स्वातंत्र्य चाललंय कोणीकडे ते. आणि म्हणून हे बघा, काही जरी झालं, पुरुष फार पराधीन असतो. वर पहा माझ्याकडे एक मिनिट. घरामध्ये आजही 2-5 लाख रुपये असतील, कपाटाला चावी, कुलूपाला चावी कोणाच्या कमराला असते? कोणाकडे असते चावी? बाईच्या कमराला असते. घरात 10-20 तोळे सोनं असलं, सोनं कोणाच्या अंगावर असतो? हा, बाईच्या अंगावर असते ना, पुरुषाच्या अंगावर आहे काय ते? मग सोनं कोणाच्या अंगावर आहे? बाईच्या अंगावर. चावी कोणाच्या ताब्यात आहे? बाईच्या ताब्यात. रोज सकाळी मग भात करायचा, वरण करायचं, बाजरीची की चपाती, त्या पुरुषाला कोणी हिंग लावून विचारतं का? कोणा स्वातंत्र्य माग घेता? कुठे चालले तुमचे विचार? अरे ती गृहिणी, ती सुखानु बनते, ती 10 माणसाचं कुटुंब घेऊन चालते, तिच्यात एवढी पॉवर असते. आपल्याला नको ती तुलना, आपल्या बाईला नको मुलं. नाही 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 नाही, तुम्ही जर निसर्गाची नियमाची संस्कृती जर तुम्ही ठोकरली, तुम्ही जर खांदा ढिल्ला केला, त्याची किंमत तुम्हाला मोजावं लागेल. तो काय निसर्गाने जी आपल्यावर गोष्ट दिली ती आपल्याला पार पाडावी लागत असते. असो, बराच वेळ तुमचा वेळ घेतला, जास्त 10-5 मिनिटं तुम्हाला बोललो. फक्त एवढंच करा का त्याचा विपरीत अर्थ करून माझ्याबद्दल तुम्ही त्याचे गैरसमज नका करू. मी फक्त वस्तू तुम्हाला सांगितली. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य, तुम्ही काही करू शकता. आणि आपलं कोण ऐकतं डॉक्टर? मग आपण आमचं तर हे बघा, आमचं सांगायचं हे व्यासपीठ सांगायचं असतं. आम्ही असं असे आम्ही तुम्ही सांगायचं. तुम्हाला ज्यांना जे करायचं ते करा, पण तुम्ही ते केलं पाहिजे. आमच्या काय म्हणतो, आग्रहाची विनंती म्हणा, काहीतरी समजा असो भाग. असो, आज या ठिकाणी विठाल विठाल हो, तुमचं मानचे हे डॉक्टर हे माझे खूप मोठे भक्त आहेत. कारण ते वेदांताचे अत्यंत काय म्हणतो आपण, वेदांत प्रेमी आहेत. वेदांत ऐकण्याची त्यांना आवड आहे. परमार्थाची खूप आवड आहेत. त्यांचे खूप सद्विचार आहेत, पारमार्थिक विचार आहेत त्यांचे. तर असे त्यामुळे आज या ठिकाणी मला मागे पण एकदा 1-2 वेळा मी आलो होतो. आणि आजही या ठिकाणी त्यांनी मला मुद्दाम आवर्जून बोलवलं या ठिकाणी तुम्हाला संस्कार देण्याकरता. दैवयोगाने डॉक्टर आज माझी तब्येत फार चांगली. आज तर मला पित्ताने त्रास वगैरे नाही दिला. आता काय, आता 69 वर्षाचा माणूस काय करू शकतो. पण तरी मला इथं आलो तुम्हाला, मागच्या वेळेपेक्षा पण मला यावेळी खूप समाधान वाटलं. चांगलं वातावरण खूप चांगलं होतं. आणि मुलींनी मला खूप सहकार्य केलं. खूप चांगलं चित्त देऊन ऐकलं. तुम्ही ऐकलं म्हणून मला सांगता आलं. मग आता अभंगाचं नाही सांगितलं आज. काय आता अभंगातलं सांगून तुम्हाला जड जाईल म्हणून मी अभंगातलं काय नाही, फक्त एक टोक सांगितलं. बहुता सुकृती नरदेयाला आधार, नरदेयाचं महत्त्व सांगितलं. डॉक्टरांचं जे काम आहे त्यांचे ते सद्विचार खूप चांगले आहेत, अतिशय उत्तम आहेत. प्रत्येक गावात अशा 4 जरी व्यक्ती जर असल्या तरी आपला भारत, आपला देश, आपला गाव फार सुधरून बदलून जाईल. आणि म्हणून मुलं हो, सगळी गोष्ट करा, खूप शिका. पण आपली संस्कृती, आपली हिंदू संस्कृती, आपला सनातन धर्म, सनातन वेगळं नसतं. ते एक डोक्याने घातलंय. ते आता माझ्या माहिती मला बोलू डॉक्टर, तुम्ही सगळ्या पोरांना सांगा, वेगळं काही नसतं. हे आपला संप्रदाय, आपले संत, आपली गीता, आपली ज्ञानेश्वरी, आपली ही हिंदू संस्कृती, ही सगळी अखंड एक असते ती. आणि ती या ठिकाणी डॉक्टरनी खूप जपली. मंदिर बांधलं. म्हणून आता त्यांनी मला सांगितलं, मुलांच्या गावात तुमची किती काळजी घेतात. महिन्याला मुद्दाम मुलांना एकत्र करतो, त्यांना वेगळं जेवण देतो. म्हणजे त्या मुलांची मानसिकता, त्यांचं आरोग्य, त्याच्याकरता ते एवढी दक्षता घेणं, हे करणं थोडीशी अवघड गोष्ट नाही, पण ते करतात ती गोष्ट. असो तो भाग.
मी सर्व मुलांना खूप धन्यवाद देतो. मुलं तुम्ही खूप शांत ऐकलं, चांगली गोष्ट. खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा. तुम्हाला आमचा सर्वांचा काय म्हणतो भरभरून आशीर्वाद आहे. धन्यवाद आहे. आणि त्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना पण खूप मोठा धन्यवाद देतो मी या ठिकाणी. कारण त्यांनी मुलं एवढी शिकवली नसते डॉक्टर, तर मुलं एवढे शांत बसले नसते. त्यांनी चांगले संस्कार केले. मी तुम्हाला पण धन्यवाद देतो. तुम्ही पण आता तुम्हाला पण 2-4 वाक्य सांगितलेत. आपलं कर्म करत असताना आपलं कर्तव्य यथोचित बजावल्याच्या नंतर आपल्याला हक्क मागण्याची गरज पडत नाही. तुम्ही ते कर्तव्य बजावता, त्यामुळे तुम्हाला पण मोठं धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळी गोष्ट एकीकरण आहे म्हणून तर ही संस्था खूप चांगल्यापैकी चालली, नावागावाला आली. अजूनही पुढे वाढ, याही पुढे वाढत राहो अशी भगवचरणी प्रार्थना करतो. आज माझे शिष्य आहेत आमचे लोणीचे हरिभक्त परायण हापशे सर, चंद्रकांत हापशे सर आलेत. दुसरे सर तर नाव नाही आठवत मला. आमचे कांदळकर आहेत, आमचे बरेच महाराज लोक, शिवाजी महाराज, आमचे चंद्रकांत महाराज डेंगळे इथे त्या याचे निमगाव जाळीचे, भागवत महाराज आहेत आमचे संस्थेचे संचालक. त्याचप्रमाणे हां किरण महाराज आलेत का? बरं, तुमचे इथलेच आहेत किरण महाराज आहेत. तुमचे इथले अजून ते संदीप महाराज गुंजाळ पण आहेत, वासुदेव महाराज पण आहेत, संकेत तुमच्या भागातले महाराज आहेत रे, बरेच महाराज आहेत तुमच्याकडे. आणि तुमचेच पाहुणे येथे आमचे मोहित महाराज पण आहेत. मोहित महाराज दातीर हे संकेत महाराज हे सांगितले. बाकी सगळे महाराज आता यांचे नावच नाही आठवायचे, त्याच्यामुळे हे सगळे महाराज. आणि डॉक्टर बिक्टर सगळे ते मोहित महाराज आहेत ना, ते कोपऱ्यात हात बांधून, त्यांच्या हाताला काही झालेलं नाही तर त्यांना सवय हात बांधायची. डॉक्टर फार हुशार आहे तो, हुशार सगळेच आहेत. हां 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 जगताप सर. बरं तुम्ही सगळ्या सरांचे नाव लिहून दिले असते जमले असते तुम्हाला. ते जगताप सर सगळे सर तुम्ही, सगळे सर तुम्ही. आणि आलेल्या सगळ्या काय होत्या ते माता भगिनी पण त्या ठिकाणी आल्या आहेत. तुम्हाला सर्वांना चांगले धन्यवाद देतो. तो असो भाग आमचे तुमच्या इकडे पहा, तुमच्या शाळेपेक्षा आमचे ग्रंथ फार कठीण असतात, फार कठीण. म्हणजे तुमचे पायच नाही टेकत. माझ्या पुढे बसणार इतके किती काय MA BA झाले, CA बसलेत माझ्या पुढे. आता माझ्या पुढे बसले ते इंजिनियर आहेत, भले 7-8-10 डॉक्टर आहेत, काही पायच नाही टेकत त्यांची. इतकं क्लिष्ट राहतात ते. हे वृत्ती प्रभाकर, हे पंचदशी, ब्रह्मसूत्र, ते मुळात संस्कृत असतात. त्याचा विषय फार कठीण असतो. आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं हे पोर धोत्रे बित्रे हे तसं काय शब्दाचे काम नाही. हे शाळेत शिकून BA MA झालेत आणि ते ग्रंथाचं अध्ययन करतात. त्यामुळे यांना पण धन्यवाद देतो. आता मला खरोखर थकवा आला. ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज